Hello students, welcome to Matrix Science Academy Impulse Batch. Dear student, I hope you are doing well. Okay, one shot lecture बघायचं आहे. वन शॉट लेक्चर झाल्यानंतर इमिजिएटली PYQ सॉल्व करायचे. कुठल्या कुठल्या वर्षाचे सॉल्व करायचे? 2021 22 अँड 23. ओके, सो विदाउट वेस्टिंग टाइम आजचा आपला टॉपिक आपण सोडूया बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, सो या चॅप्टरमध्ये जर ओव्हरऑल क्वेश्चन जर बघितले मी तुम्हाला सांगतो क्वेश्चन कुठल्या बेसिसवरती विचारले जातात. नंबर 1 IUPAC नोमेनक्लेचर. नंबर 2 फंक्शनल ग्रुपवरती क्वेश्चन आहे. काही होमोसायक्लिक हेट्रोसायक्लिक कंपाऊंडवरती क्वेश्चन विचारले जातात. आणि ॲट द एंड इंडक्टिव्ह इफेक्ट, रेझोनन्स इफेक्ट, हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट यांच्यावरती क्वेश्चन येतात. मॅक्झिमम क्वेश्चन्स हे विच ऑफ द फॉलोइंग शोज पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट, निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट अशा टाईपचे क्वेश्चन आपल्याला एक्सपेक्टेड आहेत. ओके, सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स प्रोसीड फॉर द टॉपिक. ओके, बघा या चॅप्टरमध्ये सगळ्यात सुरुवातीला आपल्याला कुठल्याही ऑर्गॅनिक मॉलिक्यूलला जर रिप्रेझेंट करायचं असेल, आपला टॉपिक आहे रिप्रेझेंटेशन. इट्स अ रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, सो कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडला आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण कशा वेने त्याला रिप्रेझेंट करतो. त्याला रिप्रेझेंट करण्याचे काही नंबर ऑफ पॅटर्न्स असतात. जसं की एखादा मॉलिक्यूल आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे, दॅट मॉलिक्यूल कॅन बी रिप्रेझेंटेड बाय डॅश फॉर्म्युला. ओके, सेकंड थिंग आपण मॉलिक्यूलला रिप्रेझेंट करू शकतोय बाय युझिंग कंडेन्स फॉर्म्युला. दिस इज कंडेन्स्ड फॉर्म्युला. नंबर 3 वी कॅन रिप्रेझेंट मॉलिक्यूल बाय बॉन्ड लाईन फॉर्म्युला. आणि समजा आपल्याला एखाद्या मॉलिक्यूलला 3 डायमेन्शनली रिप्रेझेंट करायचं असेल, कुठलाही मॉलिक्यूल असेल जर आपल्याला तो 3 डायमेन्शनली रिप्रेझेंट करायचा असेल, सो इट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय वेज फॉर्म्युला. Okay, this can be represented by wedge formula. It is also represented by, it can be represented by Fisher projection formula. Okay, so अजून एक आहे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. दिस इज न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. बट आपण जर ओव्हरऑल बघितलं सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू, तर सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू यांच्यावरती कुठल्या टाईपचे क्वेश्चन तयार होत नाहीये. ओके, सो त्यामुळे यांच्यावरती मी असं कुठलं स्पेशल डिस्कशनचा पार्ट नाहीये. आणि तसं बघायला तर हे खूप बेसिक असल्यामुळे याच्यावरती खूप डिस्कशनची गरज नाहीये. ओके, सो आपण असा टॉपिक कव्हर करू ज्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकत, जे की आहे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन करताना नंबर ऑफ वेजने करू शकतोय. नंबर 1, दिस इज अ क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन. ओके, हे जे तुम्हाला दिसतंय ना स्क्रीनवरती, जो चार्ट तुम्हाला दिसतोय, दिस इज अ क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन. ओके, ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन. बघा ना किती इझिली आपण त्याला क्लासिफाय करू शकतोय. त्याचं स्ट्रक्चर कसं ते बघा. एकदम बेसिक आहे की नंबर 1 की ऑर्गॅनिक कंपाऊंड हे बेसिकली 2 टाईपचे असतात. कार्बनचं स्ट्रक्चर बघितलं तर काही कंपाऊंड असे जे ओपन कंपाऊंड असतात किंवा ओपन चेन असतात, आणि दुसरे आहे क्लोज चेन. मग त्या ओपन चेनला आपण फर्दर क्लासिफिकेशन करतो, ज्याच्यामध्ये आपण मेन्शन केले स्ट्रेट चेन अँड ब्रांच चेन. आता हे इथे क्लोज होतं, याच्यापेक्षा जास्त क्लासिफिकेशन होत नाही. पण जे क्लोज कंपाऊंड असतं त्यांचं फर्दर क्लासिफिकेशन आहे. तुम्हाला एवढे सगळे टाईप करण्याची गरज नाही, मी तुम्हाला सांगेल पेपरला क्वेश्चन कसा असतो. ओके, सो हा जो सेकंड टाईप आहे क्लोज कंपाऊंड, ज्याच्यामध्ये नंबर 1 जर पूर्णच्या पूर्ण रिंग फक्त कार्बन पासून बनली असेल किंवा एकाच टाईपच्या ॲटम पासून बनली असेल, तर त्यांना आपण जनरली काय बोलतो, होमोसायक्लिक कंपाऊंड. आणि जर एखाद्या सायक्लिक कंपाऊंडमध्ये रिंगमध्ये कार्बनच्या व्यतिरिक्त कार्बनच्या व्यतिरिक्त समजा दुसरा एखादा ॲटम आला, फॉर एक्झाम्पल रिंगमध्ये ऑक्सिजन आला असेल किंवा रिंगमध्ये नायट्रोजन असेल किंवा सल्फर असेल, तर या ॲटम्सला बोललं जातं हेट्रो ॲटम. इफ हेट्रो ॲटम इज प्रेझेंट इन द रिंग अपार्ट फ्रॉम कार्बन ॲटम, तर त्याच्या टाईपच्या कंपाऊंडला आपण बोलतो हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. ओके, आता होमोसायक्लिकचं फर्दर क्लासिफिकेशन बघा कसं सांगतोय. होमोसायक्लिकमध्ये अलिसायक्लिक आहे आणि ॲरोमॅटिक आहे. आणि ॲरोमॅटिकचे पुन्हा 2 टाईप आहे, बेन्झेनॉइड अँड नॉन बेन्झेनॉइड. हेट्रोसायक्लिकचे पण 2 टाईप आहे, हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक, हेट्रोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक. आता हे जे मी बोलून गेले हे खूप आपण स्पीडली बोललोय. आपण याचं इन डिटेल डिस्कशन करूया. ओके, सो याच्यातले जे महत्त्वाचे आहे जे सीईटी साठी येऊ शकते त्यांच्यावरती आपण डिस्कशन करूया.
सगळ्यात पहिल्यांदा डिस्कशनसाठी आपल्याला कुठल्या टाईपचे कंपाऊंड आहेत जे एक्झामसाठी होऊ शकतात. मी तुम्हाला एक एक क्वेश्चन दाखवतो. फॉर एक्झाम्पल, मी समजा तुम्हाला विचारलं की विच ऑफ द फॉलोइंग इज अलिसायक्लिक कंपाऊंड. आता अलिसायक्लिक कंपाऊंड आयडेंटिफाय कसे करायचे असतात बघा. अलिसायक्लिक कंपाऊंड हे तर नावातच इन्फॉर्मेशन आहे की हे सायक्लिक कंपाऊंड आहे. हे सायक्लिक टाईपचे कंपाऊंड्स आहेत आणि या सायक्लिक टाईपच्या कंपाऊंड्समध्ये तुम्हाला जर मी असं रिंग दाखवली, फॉर एक्झाम्पल इथे एक रिंग दाखवली, दिस इज कॉल्ड ॲज सायक्लोब्युटेन. सायक्लोब्युटेन आहे. त्यानंतर समजा मी एखादा रिंग फॉर्ममध्ये दाखवलाय, इथे समजा एखादा डबल बॉन्ड पण दाखवलाय, दिस इज सायक्लोहेक्झिन. सो सायक्लोब्युटेन, सायक्लोहेक्झिन हे कुठल्या टाईपचे मॉलिक्युल्स आहेत? दे आर अलिसायक्लिक मॉलिक्युल. ओके. रिंग इज मेड अप ऑफ ओनली कार्बन अँड देर इज अ नो कॉन्ज्युगेशन. यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं कॉन्ज्युगेशन नसतं. मग अशा टाईपच्या मॉलिक्युल आपण काय बोलतो? दे आर कॉल्ड ॲज अलिसायक्लिक कंपाऊंड्स. ओके. समजा काही मॉलिक्युल्स असे आहेत जे मोस्ट प्रोबेबली एक्झामला विचारले जाऊ शकत आहे. त्याच्यामध्ये आपण बेन्झेनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड आणि नॉन बेन्झेनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड हे डिस्कशन करूयात. बेन्झेनॉइड आणि नॉन बेन्झेनॉइड कसे असतात बघा. 1 मिनिट. बघा इथे आपण डिस्कस करू आता बेन्झेनॉइड आणि दुसरं असणार आहे नॉन बेन्झेनॉइड. ओके. आता हे व्हिडिओ तुम्ही जे स्टुडंट बघतायत, इन केस तुम्हाला हे वाटलं की सर आमच्यासाठी खूप बेसिकच आहे, तर व्हिडिओ फटाफट फॉरवर्ड करून पुढचा टॉपिक बघा जो खूप महत्त्वाचा असेल. काही स्टुडंटसाठी असा बेसिक टॉपिक घेणं गरजेचं असतं. ओके. कारण त्यांचं म्हणजे बऱ्यापैकी कंटेंट कव्हर झालेलं नसतं. ते जे आपण कॉलेजला असेल किंवा जे आपण क्लासमध्ये असेल, तर त्यांच्यासाठी मला हे थोडंसं डिटेलमध्ये घेणं गरजेचं आहे. आपण थोडंसं आधी डिस्कस करूया बेन्झेनॉइड अँड सेकंड इज नॉन बेन्झेनॉइड. आता बेन्झेनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड बघू. ॲक्च्युली दोघंही कुठल्या टाईपचे आहे? ॲरोमॅटिकच आहे. समजा बेन्झेनॉइड मला सांगायचं असेल तर ओळखायचं कसं माहिती का? यांच्यामध्ये ॲटलीस्ट एक बेन्झिनची रिंग तरी असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी फेनॉलचं स्ट्रक्चर ड्रॉ केलं. सो हिअर इज अ स्ट्रक्चर ऑफ फेनॉल. फेनॉल इज अ ॲरोमॅटिक कंपाऊंड. पण कुठल्या टाईपचं ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे? फेनॉल इज वन टाईप ऑफ बेन्झेनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड. वाय? बिकॉज इट इज दॅट कंपाऊंड कन्सिस्ट ऑफ बेन्झिन. सपोज मी घेतलं असेल अँथ्रेसिन. अँथ्रेसिनचा सपोज मी मॉलिक्युल दाखवलाय. दिस इज अ मॉलिक्युल ऑफ अँथ्रेसिन. ओके. आता या अँथ्रेसिनमध्ये तुम्हाला काय दिसतंय? देयर इज अ प्रेझेन्स ऑफ बेन्झिन. येस ऑर नो? या अँथ्रेसिनमध्ये काय प्रेझेंट आहे? बेन्झिन प्रेझेंट आहे. दिस इज अँथ्रेसिन मॉलिक्युल. किंवा सपोज एखादा नॅप्थॅलिन ड्रॉ केला असेल मी. नॅप्थॅलिनमध्ये फक्त 2 रिंग दाखवायचे असतात. ओके. सो दिस इज सिम्पली कॉल्ड ॲज नॅप्थॅलिन. सो हे जे मॉलिक्युल्स आहेत हे सगळे बेन्झेनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत. समजा मी एखादा मॉलिक्युल तुम्हाला दाखवला. एक मॉलिक्युल दाखवतोय. इट इज रिप्रेझेंटेड लाईक दिस. सपोज मी मॉलिक्युल असा दाखवलाय, या वेळेने दाखवलाय. ओके. इथे मी सपोज इथे कुठल्या ना कुठल्या एका साईडला सपोज डबल बॉन्ड ओ दाखवून दिला असेल. डबल बॉन्ड ओ, देन डबल सिंगल, डबल सिंगल, डबल अशा वेळेने दाखवले. तुम्ही चेक करा, हा जो मॉलिक्युल आहे हा ॲरोमॅटिक कंपाऊंड तर आहेच. दिस इज ॲरोमॅटिक कंपाऊंड. दिस इज ॲरोमॅटिक कंपाऊंड. बट प्रॉब्लेम काय माहिती का, की या मॉलिक्युलमध्ये कुठलाही बेन्झिन दिसत नाही तुम्हाला. तो बेन्झिन नाही म्हणून त्याला काय बोलतात? दिस इज कॉल्ड ॲज नॉन बेन्झेनॉइड. दिस इज कॉल्ड ॲज नॉन बेन्झेनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड. ओके. आता काही महत्त्वाचे कंपाऊंड बघायचे आहेत ज्यांच्यावरती सीईटी साठी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता जो टॉपिक मी डिस्कस करतोय तो केअरफुली समजून घ्या. याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस प्रोबेबिलिटी थोडीशी जास्त आहे. नंबर 1, कुठल्या टाईपचे कंपाऊंड बघायचे आपल्याला? आपल्याला कंपाऊंड बघायचे आहेत हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. खूप महत्त्वाचं आहे बरं का, हे सीईटी साठी महत्त्वाचं आहे. So we are going to deal with the compound that is heterocyclic compound. हेट्रोसायक्लिक मध्ये मी समजा काही इथे स्ट्रक्चर ड्रॉ करतोय. सपोज मी सगळ्यात पहिल्यांदा काही स्ट्रक्चर ड्रॉ करून घेतोय. This is first structure which is known as furan. Now there is a second structure. This is थायोफिन. मी तुम्हाला सांगतो की यांच्यावरती क्वेश्चन कसा येतो, केअरफुली बघून ठेवा. सीईटी साठी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे हा. याच्यावरती क्वेश्चन येण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे. दिस इज पेरिडिन. हा तर मॉलिक्यूल 12th मध्ये पण बऱ्याचदा वापरला आपण, पेरिडिन. देन नेक्स्ट मॉलिक्यूल इज okay, this is molecule called as pyrrole. Okay, this is pyrrole molecule. Okay.
त्याच्या डाऊन साईडला पण मी काही कॅटेगरीज ड्रॉ करतो आहे. ओके, दिस इज टेट्राहायड्रोफ्युरॅन, THF, याचं नाव काय, टेट्राहायड्रोफ्युरॅन. देन another molecule. Okay, this is a molecule called as p-pyridine. This is p-pyridine, and the last one is 4H pyrene. Okay, आपण इथे ड्रॉ केलाय. this is 4H pyrene. ओके, आता बघा, दिसताना एका स्लाइड मध्येच बरेच काही टॉपिक कव्हर होत आहे आणि यांच्यावरती खूप हाय पॉसिबिलिटी क्वेश्चन विचारण्याचे. नंबर 1, जर मी तुम्हाला विचारलं की पिरिडिन इज, ऑप्शन ABCD, तुम्हाला क्वेश्चनचं आन्सर द्यायचं आहे पिरिडिन इज हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. पण समजा मी तुम्हाला क्वेश्चन विचारलाय THF इज ऑल्सो वन टाइप ऑफ हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. पण यांच्यामध्ये पण 2 कॅटेगरीज केल्या गेल्या. नंबर 1, मी हे जे वरच्या साईडला दाखवलेले स्ट्रक्चर आहेत ना, एवढे सगळे हे वरचे 1 2 3 4, या स्ट्रक्चरला बोललं जातं हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक. दे आर हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड. दे आर कॉल्ड ॲज हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड. हेट्रोसायक्लिक का आहे? कारण त्यांच्यामध्ये रिंगमध्ये चेक करा, ॲटलिस्ट एक तरी काय आलाय, हेट्रो ॲटम आलाय. आपल्या स्क्रीनवरती असणारे सगळे जे काही स्ट्रक्चर आहे ते ऑल आर हेट्रोसायक्लिकच आहे. पण पहिले जे 4 आहेत ते ॲरोमॅटिक सुद्धा आहे. आणि जे दुसरे, हे खालच्या साईडचे जे 3 आहेत ना, हे इकडच्या बॉक्समध्ये दाखवते बघा, हे जे 3 आहेत, हे जे 3 मॉलिक्युल आहेत, हे हेट्रोसायक्लिक तर आहे, पण याला बोललं तर हेट्रोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक. दे आर हेट्रोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड. यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉन्ज्युगेशन होत नाहीये. मग पहिल्या बेसिक लेवलचा क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला काय विचारलं जाईल की विच ऑफ द फॉलोइंग इज हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक, लाईक दिस. या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. आता याच्या पुढचा क्वेश्चन काय बघा, पुढचा क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतोय. सेकंड थिंग, तुम्हाला सपोज स्ट्रक्चर दिलं असेल, यांच्यापैकी तुम्हाला एखादं स्ट्रक्चर दिलं असेल आणि त्या स्ट्रक्चरकडे बघून तुम्हाला त्याचं नाव सांगायचं आहे. म्हणजे त्याच्या नावावरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय की एखादं स्ट्रक्चर दिलंय, द गिवन कंपाऊंड इज, ऑप्शन ABCD, तर तुम्हाला त्यांचे नावं माहिती असले पाहिजे. आणि थोडा क्रिटिकल क्वेश्चन, जे की आहे त्यांचा मोलेक्युलर फॉर्म्युला. आणि असं नाही की याच्यात कधी विचारलं नाही, विचारून झालाय हा क्वेश्चन. मोलेक्युलर फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय की सपोज मी तुम्हाला दिलाय फ्युरॅन. आता फ्युरॅनचा मोलेक्युलर फॉर्म्युला आपण बघितला, इथे स्ट्रक्चर जे ड्रॉ केलं, दिस इज स्ट्रक्चर ऑफ फ्युरॅन. फ्युरॅनमध्ये नंबर ऑफ कार्बन किती आहे? 4 कार्बन. इथे लिहिणार मी C4. नंबर ऑफ हायड्रोजन 1 2 3 4, हायड्रोजन सुद्धा 4 आहेत आणि ऑक्सिजन एकच आहे. सो C4H4O, दिस इज अ मोलेक्युलर फॉर्म्युला ऑफ फ्युरॅन. सो मोलेक्युलर फॉर्म्युला सगळ्यांचे करून ठेवा. आता मी त्यातला तुम्हाला एकच करून दिलाय, तुम्ही मात्र या बाकी सगळ्यांचे मोलेक्युलर फॉर्म्युले व्यवस्थित ड्रॉ करा. फॉर्म्युलेज लक्षात ठेवण्याची गरज नाही, मेन काय की तुम्हाला स्ट्रक्चर माहिती पाहिजे, त्यांचे नाव पण माहिती पाहिजे. स्ट्रक्चर नाव जमले असेल तर मग याच्यामधले बऱ्यापैकी टॉपिक तुमचे कव्हर होऊन गेलेले असतात. ठीक आहे. सो CET पॉईंट ऑफ व्ह्यू, हे जेवढे स्ट्रक्चर तुम्हाला दिसत आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे, येण्याचे चान्सेस बऱ्यापैकी जास्त आहेत. ओके, सो आता आपण पुढच्या टॉपिककडे जाऊया. पुढचा टॉपिक आपल्याला डिस्कस करायचा आहे, जो आहे होमोलोगस सिरीज. आता होमोलोगस सिरीज म्हणजे काय असतं माहिती का? फॉर एक्झाम्पल, मी काही अल्केनची सिरीज दाखवली. या सिरीजमध्ये चेक करा, पहिला जो मोलेक्युल आहे मिथेन, ज्याला आपण जनरली रिप्रेझेंट कसं करतो, CH4. बट दिस CH4 कॅन बी रिटर्न ॲज HCH2H. फरक तर काही पडलाच नाहीये, ॲज इट इज आपण तसं शो केलेलं आहे, त्याने काही फरक पडत नाही आपल्याला कसंही रिप्रेझेंट केलं तर. पण असं लिहिण्यामागचं एक पर्पज आहे, तुम्हाला एक थोड्या वेळात कळेल की आपण असं का लिहितोय. आता मला सांगा, मिथेनचा जो पुढचा अल्केन, दॅट इज इथेन. आता मी इथेनला रिप्रेझेंट कसं करतो नेहमीप्रमाणे, आपण बघा, मिथेनला रिप्रेझेंट जनरली असंच करतो, CH3. आता मी याला पण काय केलं माहिती का, लेफ्ट साईड आणि राईट साईड दोघं ठिकाणचा चेक करा, एक हायड्रोजन साईडला घेऊन घेतला, असं एक हायड्रोजन साईडला दाखवलं, मग मध्ये काय उरलं, फक्त CH2. आता मी काय करतो माहिती का, ऍक्च्युली पहिला मॉलिक्यूल आणि दुसऱ्या मॉलिक्यूलमध्ये आपण जर बघितलं तर याच्यामध्ये डिफरन्स फक्त कोणामुळे झालाय, डिफरन्स फक्त या एकट्या CH2 मुळे झालाय. त्याच्यानंतर दुसरा आणि तिसरा मॉलिक्यूल जर केअरफुली ऑब्झर्व केलं, त्यांच्यामध्ये एक्स्ट्रा, तिसऱ्या मॉलिक्यूलमध्ये एक्स्ट्रा तुम्हाला काय दिसतंय, CH2 एक्स्ट्रा दिसतोय, बाकी सगळं सेमच आहे. मला सांगा, एव्हरी टू होमोलॉग आर डिफर बाय विच ग्रुप, एव्हरी टू होमोलॉग आर डिफर बाय CH2 ग्रुप.
ज्या ग्रुपला आपण बोलतो मिथिलीन ग्रुप. दिस ग्रुप इज कॉल्ड ॲज मिथिलीन ग्रुप. ओके. सो आता समजा तुम्हाला कधी कधी क्वेश्चन विचारला तो की मिथिलीनचं मास किती असतं. मला एक सांगा, मिथिलीन ग्रुप आहे CH2 ग्रुप, याच्यामध्ये कार्बनचं मास आहे 12 आणि हायड्रोजनचं 2, टोटल मास झालं 14. सो एव्हरी होमोलॉग इज डिफर बाय molecular mass 14 units. So every two homolog are differ by 14 units. हे पण खूप महत्वाचा पार्ट आहे. ठीक आहे. सो आता होमोलॉगस सिरीज मध्ये एक महत्वाचा पॉईंट, हे ऑलरेडी आपण डिस्कस करून झालेलं आहे की एव्हरी टू सक्सेसिव्ह होमोलॉग आर डिफर बाय द मोलेक्युलर फॉर्म्युला CH2 अँड दर मोलेक्युलर वेट इज 14 युनिट. ओके. आता समजा याच्यावरती आपण काही क्वेश्चन तयार करू. मला पुढचा टॉपिक घेण्याच्या आधी काही क्वेश्चन इथे कव्हर करायचे. वेट, सपोज मी एक क्वेश्चन असा घेतोय तुम्हाला की समजा माझ्याकडे एक मॉलिक्युल आहे, स्टार्टिंग माझ्याकडे एक मॉलिक्युल आहे, फॉर एक्झाम्पल CH4 आहे, आणि तुम्हाला मी सांगितलं की CH4 दिस इज अ फर्स्ट होमोलॉग. CH4 काय आहे? दिस इज फर्स्ट होमोलॉग. CH4 इज अ फर्स्ट होमोलॉग. आता या CH4 मध्ये मी फक्त ऍड करणार, काय ऍड करणार? CH2 ग्रुप, मिथिलीन ग्रुप ऍड करणार. जर मी मिथिलीन ग्रुप ऍड केला तर मला बघा ऍक्च्युली टोटल नंबर ऑफ कार्बन होणार किती? ते 2 कार्बन. इथे मी दाखवतोय 2 कार्बन. त्यानंतर टोटल हायड्रोजन बघा, इकडचे 4 आहेत, इकडचे 2 आहेत, टोटल 6 झाले. म्हणजे मी दिला तिथे CH3 आणि त्या साईडला CH3. आता हा जो नवीन मॉलिक्युल तयार झाला, दिस इज कॉल्ड ॲज सेकंड होमोलॉग. समजा या सेकंड होमोलॉग मध्ये मी अजून एक CH2 ग्रुप ऍड केला. वी आर गोइंग टू ऍड वन मोर CH2 ग्रुप. सेकंड होमोलॉग मध्ये आपण अगेन CH2 ग्रुप, आपण CH2 ग्रुप जर ऍड केला तर नवीन मॉलिक्युल दिसताना असं दिसणार आहे, CH3 CH2 CH3. सपोज याच्यामध्ये सुद्धा मी अजून एक CH2 ग्रुप ऍड केला तर CH2 ग्रुप ऍड केला तर मला एक नेक्स्ट मॉलिक्युल मिळणार आहे CH3 CH2 CH2 अँड CH3. मग याच्यामध्ये लर्निंग सारखं काय माहिती का, ह्या जो फर्स्ट होमोलॉग होता याच्यामध्ये मी CH2 ग्रुप ऍड केला, मला मिळाला सेकंड होमोलॉग. सेकंड होमोलॉग मध्ये मी अजून एक CH2 ऍड केला, मला भेटलाय थर्ड होमोलॉग अँड सो ऑन, फोर्थ होमोलॉग सुद्धा मिळालाय. मग तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतोय? फॉर एक्झाम्पल जर मी क्वेश्चन आता असा तयार करतोय की तुम्हाला मी स्टार्टिंगला कुठला पण एक मॉलिक्युल दिलाय, सपोज मी तुम्हाला कुठला एक मॉलिक्युल दिलाय, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला CH4च दिलाय, आणि क्वेश्चन की व्हॉट इज द फोर्थ होमोलॉग, व्हॉट इज द फोर्थ होमोलॉग ऑफ CH4. मग तुम्हाला काय करायचंय? फोर्थ होमोलॉग काढायचा आहे. जर हाच फर्स्ट होमोलॉग आहे, याचा तुम्हाला फोर्थ होमोलॉग काढायचा आहे, तर तुम्हाला किती CH2 ऍड करावे लागतील? तर नंबर 1, मी समजा पहिल्यांदा एकच CH2 ऍड केला तर मला मॉलिक्युल असा भेटला होता CH2 CH3. मी अजून एक, हा झाला फक्त फर्स्ट होमोलॉग, याचा हा काय झाला? सेकंड होमोलॉग झाला. मला याचा थर्ड होमोलॉग पाहिजे म्हणजे मी अजून एक CH2 ग्रुप ऍड करणार, तेव्हा जो मला मॉलिक्युल असं भेटणार, सॉरी CH3 CH2 अँड CH3. दिस इज थर्ड होमोलॉग. आणि मला याचा फोर्थ होमोलॉग हवा असेल तर मला अजून एक CH2 ग्रुप ऍड करावा लागेल, जेणेकरून मला मॉलिक्युल असं भेटणार आहे. ओके, लाईक दिस. सो दिस इज फोर्थ होमोलॉग ऑफ द मिथेन. आता समजा मी एक फॅमिली चेंज करतो, समजा मी एक वेगळी फॅमिली दाखवते. ओके, समजा मी एक स्टार्टिंग कंपाऊंड तुम्हाला असं दाखवलंय, एक सपोज मॉलिक्युल घेतला आहे CH3 CH2 NH2, हा अमाइन फॅमिली. आता या अमाइन मध्ये मी जर तुम्हाला क्वेश्चन विचारला, ड्रॉ द स्ट्रक्चर और विच ऑफ द फॉलोइंग इज थर्ड हायर होमोलॉग ऑफ द गिवन मॉलिक्युल. हा जो गिवन मॉलिक्युल आहे याचं तुम्हाला काय लिहायचं आहे? थर्ड हायर होमोलॉग शोधून दाखवायचे. थर्ड हायर होमोलॉग याचा कशा शोधतात? तुम्हाला सिम्पली जेव्हा तुम्हाला असे शब्द वापरतात ना थर्ड हायर, याचा अर्थ या मॉलिक्युल मध्ये तुम्हाला टोटल 3 टाइम्स CH2 ग्रुप काय करायचे? ऍड करायचे. टोटल 3 टाइम्स CH2 ग्रुप ऍड करायचे. आता बघा याच्यामध्ये जो ग्रुप आधीपासून होता तो हा असा आहे CH3 CH2. याच्यानंतर तुम्हाला 3 ग्रुप ऍड करायचे, 1 2 अँड 3. आणि सगळ्यात शेवटी पुन्हा शेवटी कोण आहे? आधीपासूनचा NH2 आहे, तो आधीपासूनचा आपण NH2 दाखवलाय. सो आता जो मॉलिक्युल मला भेटला आहे दॅट इज कॉल्ड ॲज थर्ड हायर होमोलॉग ऑफ दिस मॉलिक्युल. ओके, येते सगळ्यांना लक्षात? सो अशा टाईपचे क्वेश्चन आपण एक्सपेक्ट करू शकतोय. इन शॉर्ट हा क्वेश्चन MST CET ला आलाय 2022 किंवा 23च्या पेपरला याच्यावरती क्वेश्चन विचारला गेलाय. ओके, आता याच्या पुढचा आपण टॉपिक कव्हर करूया, जे की एक बेसिक आहे. भरपूर सारे फंक्शनल ग्रुप्स आपल्याकडे असतात. आता फंक्शनल ग्रुप ओव्हरऑल बघायला गेलं तर जे स्टुडंट आता CETचा स्टडी करताय तर त्यांना फंक्शनल ग्रुप ऑलमोस्ट बऱ्यापैकी माहिती झालेले असतात.
तरी फंक्शनल ग्रुपवरती सीईटीला क्वेश्चन येत आहे, हे आपलं लक आहे की सीईटी साठी फंक्शनल ग्रुपवरती क्वेश्चन येत आहे. याचा अर्थ तुम्हाला 1 मार्क मिळण्याचे चान्सेस खूप वाढतात. लक्षात घ्या. मग आता फंक्शनल ग्रुप कुठले कुठले असतात? भरपूर सारे आहेत, ज्याच्यामध्ये इथे मी काही नावं मेन्शन करतोय. आधी मी काय करतो, फंक्शनल ग्रुपचे फक्त नावं सांगतो, कारण नावांवरती पण क्वेश्चन विचारले, एवढे साधे लेवलचे क्वेश्चन आहे. नंबर 1 हॅलाइड. नंबर 2 आपण घेणार आहोत सायनाइड. सायनाइडलाच आपण नायट्राइल सुद्धा बोलतो. सायनाइड इज ऑल्सो कॉल्ड ॲज नायट्राइल. त्याच्यानंतर आयसोसायनाइड. आयसोसायनाइड ज्यांना हे माहिती आहे दे कॅन प्रोसीड, ते पुढे पुढे निघून जा लवकर. ठीक आहे. आयसोसायनाइड. नेक्स्ट आहे नायट्रो कंपाऊंड्स. नायट्रो कंपाऊंड्स. अल्कोहोल्स. अल्कोहोल्स. फेनॉल्स. अमाइन्स आहेत, त्यात पण 3 कॅटेगरी असतात. प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन. देन इथर पण आहे. येस, भरपूर सारे आहेत रे, आपण खूप मोठी लिस्ट राखणार. इथर आहे, ईस्टर सुद्धा आहे. ईस्टर. अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्झिलिक ऍसिड. थोडं शॉर्टकट वापर, थोडं पुढे जाऊया कारण हे खूपच बेसिक असतं. त्याच्यानंतर अमाइड सुद्धा आहे. अमाइड. अमाइडमध्ये पण कॅटेगरी असतात, सेकंडरी टर्सरी, पण ते एवढं आता मला महत्त्वाचं वाटत नाहीये. ऍसिड क्लोराइड. ऍसिड क्लोराइड. असिल क्लोराइड. ऍक्च्युली ऍसिड क्लोराइड आणि असिल क्लोराइड हे एकच झालं बरं का. देन ऍसिड अनहायड्राइड. दिस इज ऍसिड अनहायड्राइड. सल्फोनिक ऍसिड. सल्फोनिक ऍसिड. अँड देन अल्केन, अल्किनॉल. ठीक आहे, ते जाऊ दे. आता याच्यामध्ये बघूया प्रत्येकाचं रिप्रेझेंटेशन कसं असतं. हॅलाइडचा जो काही स्ट्रक्चर आहे किंवा तो फंक्शनल ग्रुप आहे, आता हे जे काही फंक्शनल ग्रुप आहे त्याचं आपण स्ट्रक्चर कसं दाखवतो, इट इज रिप्रेझेंटेड ॲज एक्स. सायनाइड तुम्हाला दाखवायचं आहे, इट इज रिप्रेझेंटेड ॲज CN. आयसोसायनाइड इज रिप्रेझेंटेड ॲज NC. ट्रिपल बॉन्ड दाखवायचं आपल्याला. ओके. या NC मध्ये निगेटिव्ह चार्ज कोणावरती असतो, निगेटिव्ह चार्ज असतो कार्बनवरती, पॉझिटिव्ह चार्ज कोणा असतो नायट्रोजनवरती. ठीक आहे. नायट्रो ग्रुप आहे, नायट्रो कंपाऊंड तुम्ही दाखवताना ॲज इट इज सिम्पल NO2 ला रिप्रेझेंट करा. अल्कोहोल OH, फेनॉल AROH. फेनॉल इज रिप्रेझेंटेड ॲज AROH. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन्स आहे. प्रायमरी अमाइनला आपण रिप्रेझेंट करताना असं करू RNH2. सेकंडरी अमाइनला रिप्रेझेंट करताना आपण इथे दाखवू RNHR. हे काही नाही, असं एक डॅश आहे फक्त. टर्शरी अमाइन इज रिप्रेझेंटेड ॲज RNR and one more R. This is tertiary amine. Ether is represented as ROR. Ester is represented as RC double bond OR. Aldehyde is represented as RC double bond OH. Ketone RC double bond OR. Carboxylic acid RC double bond OH. Amide RC double bond O NH2. Acid chloride is represented as RC double bond OCl. Acid anhydride is represented as RC double bond O C double bond OR. Sulfonic acid is represented as RSO3H. आता सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर याच्यावरती पण क्वेश्चन विचारले गेले आहेत 21, 22, 23 या वर्षांमध्ये. ठीक आहे. त्यामुळे काही मुलांसाठी मला हे सांगावे लागले, हे फंक्शन रूप माहिती करून घ्या, लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन एक्झामला सीईटी साठी विचारले गेलेले आहेत. ओके. आता आपण जनरली काही मॉलिक्युल्स असे आहेत ज्यांचं आपल्याला नोमेनक्लेचर करायचं आहे, आणि नोमेनक्लेचर करताना काय पॉसिबिलिटी आहे. नोमेनक्लेचर करताना मोस्टली आता पॉलिफंक्शनल ग्रुपवरती जास्त क्वेश्चन विचारले, ॲरोमॅटिकवरती सुद्धा जास्त क्वेश्चन विचारले. तर मला असं वाटतं की अल्केनचं नोमेनक्लेचर ऑलमोस्ट सगळ्यांना जमतं. अगदी काय खूप बेसिक पासून आपल्याला सुरुवात करायची गरज नाही. तर आपण नोमेनक्लेचरची सुरुवात करताना अल्केन पासून करायची गरज नाही, कारण अल्केनचं नोमेनक्लेचर जनरली सगळ्यांना जमतं. नोमेनक्लेचर करताना आपण जनरली रूल काय फॉलो करतो, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन. लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन. नंबर 2, जी लॉंग चेन तुम्ही सिलेक्ट केली त्या लॉंगेस्ट चेनला इमिजिएटली तुम्हाला काय करायचं आहे, नंबरिंग करायचं असतं. अल्केनचं नंबरिंग कुठल्या साईडने करायचं, ज्या साईडने ब्रांचिंग क्लोज असते. हा महत्वाचा रूल आहे, ज्या साईडने ब्रांचिंग क्लोज आहे. नंबर 3, लॉंगेस्ट चेन झाली, नंबरिंग सिलेक्ट करून झाले. राईट द पोझिशन अँड नेम
ऑफ ब्रांचिंग, राईट द पोझिशन अँड नेम ऑफ ब्रांचिंग इफ एनी, असेल तर लिहायचं नाही तर नाही लिहायचं. आणि जनरली रूल नंबर 4 असतो राईट द नेम ऑफ पॅरेंट अल्केन. ओके, राईट द नेम ऑफ पॅरेंट अल्केन. ओके, आता ज्या मुलांना अल्केनचं नोमेनक्लेचर जमतं आहे, आय थिंक अल्केनवरती पण असा खूप बेसिक क्वेश्चन विचारला जाणार नाही, कारण अल्केनचं नोमेनक्लेचर करणं म्हणजे खूपच खूपच बेसिक लेवल आहे ती ॲक्च्युली. मग आपण शक्यतो नंबरिंग करताना, सॉरी नंबरिंग म्हणतो, नोमेनक्लेचर करताना आपण शक्यतो डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्डचं डिस्कस करूया. ओके, सो इथे मी तुम्हाला दाखवतोय आता IUPAC nomenclature of alkene and alkyne. So let's proceed for the IUPAC. IUPAC nomenclature करायचं आहे. कोणाचं करायचं आपल्याला? अल्केनचं करायचं आहे, म्हणजे त्यात कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणार आहे. आणि त्याच्यानंतर अल्काईनचं पण करायचं आहे, ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असणार आहे. सो इथे मी काही एक्झाम्पल घेतोय. एक्झाम्पल सपोज मी असं घेतलंय, एक्झाम्पल थोडं बेसिक पासूनच घेऊ. समजा एक मॉलिक्यूल मी असा रिप्रेझेंट केलाय, CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. आता या केसमध्ये बघा, लॉंगेस्ट चेन तर आपण डिसाईड केली. या लॉंगेस्ट चेनला नंबरिंग कुठल्या साईडने करायचं असतं? जर तो अल्किन असेल, तुम्हाला बघायचं की डबल बॉन्ड कुठल्या साईडने क्लोज आहे. सो डबल बॉन्ड ज्या साईडने क्लोज असेल त्या साईडने आपण काय केलं पाहिजे? नंबरिंग केलं पाहिजे. सो दिस इज द प्रॉपर वे ऑफ नंबरिंग. नंबरिंग झाल्यानंतर चेक करा त्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन किती आहेत? 4. तर अगदी बेसिक पासून सांगतोय, 4 कार्बनचा आधी मला सांगा अल्केन कुठला असतो. सो 4 कार्बनचा अल्केन तुम्ही मला सांगितला ब्युटेन. आता हा जो ब्युटेन आहे याच्यामध्ये एक चेंज तुम्हाला करायचा आहे. जो एंडिंगवाला ANE आहे ना, एंडिंगचा चेक करा. एंडिंगला कोण आहे? ANE. दॅट ANE इज गोइंग टू रिप्लेस, इट इज गोइंग टू रिप्लेस बाय ENE. याच्या पुढे आपल्याला काय लिहायचं आहे? ENE लिहायचं आहे. बट ENE लिहिण्याच्या आधी तुम्हाला डबल बॉन्डची पोझिशन पण सांगायची असते. मग फायनली या मॉलिक्युलचं नाव होतं ब्यूट. डबल बॉन्ड चेक करा, कार्बन नंबर 1 पासून चालू झालाय, ब्यूट 1 ENE. सो दिस इज द करेक्ट IUPAC नेम ऑफ द गिवन मॉलिक्यूल. ओके, तसं आपण समजा एक सेकंड मॉलिक्यूल घेतलाय, ज्याच्यामध्ये समजा मी मॉलिक्यूलला असं रिप्रेझेंट केलंय, CH ट्रिपल बॉन्ड C CH2 CH3. आता मला सांगा, सगळ्यात पहिलं आपलं काम काय, की लॉंगेस्ट चेन आपण डिसाईड केली, याला कुठलंही ब्रांचिंग नाहीये. या लॉंगेस्ट चेनला नंबरिंग करायचं. तर या केसमध्ये ट्रिपल बॉन्ड ज्या साईडने क्लोज आहे त्या साईडने आपण नंबरिंग करतोय. सो कार्बन नंबर 1 2 3 4. ओके, 4 कार्बनचा नेहमीप्रमाणे मी अल्केन कुठला असणार आहे? ब्युटेन. ब्युटेनचा मी इथे ब्यूट मेन्शन केलाय. ट्रिपल बॉन्डची पोझिशन कार्बन नंबर 1 पासून आहे ते पण मेन्शन केलंय. आणि ट्रिपल बॉन्ड म्हटलं तर हा अल्काइन फॅमिली असतो. याचं तर सगळ्यात शेवटी काय लिहायचं? YNE लिहायचं आहे आपल्याला. ओके, द नेम ऑफ मॉलिक्यूल इज ब्यूट 1 YNE. आता आपण अल्किन आणि अल्काइन मध्ये थोडे थोडे मॉडिफिकेशन करू आणि अल्किन अल्काइन मधले क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत बरं का. आता आपण हळू लेवल चेंज करतोय. आता मी लेवल चेंज केलं तर समजा मी एक पुढचा मॉलिक्यूल तुम्हाला असं दाखवलाय, जस्ट एक एक्झाम्पल. मी आधी स्ट्रक्चर ड्रॉ करतो. ओके, समजा मी अशा टाईपचा एक मॉलिक्यूल दाखवलाय. ओके, आता या केसमध्ये आपण जर बघितलं, या केसमध्ये आपण बघितलं की जो डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड जर तुम्ही लेफ्ट साईड राईट साईडने चेक केला, समजा मी इकडून चेक केला 1 2 3 4 5 6, आणि समजा मी नंबरिंग केलं आहे सपोज राईट साईडने 1 2 3 4 5 6. मला हे सांगा, हा जो डबल बॉन्ड तुम्हाला दिसतोय ना, हा डबल बॉन्ड, हा चेक करा. लेफ्ट साईडने जर बघितलं तर 3 नंबरला येतोय, आणि जर राईट साईडने बघितलं तरी 3 नंबरलाच येतोय. याचा अर्थ मी असं म्हणू शकतोय का, डबल बॉन्ड हा कसा झाला? इक्विडिस्टन्स झाला. आता डबल बॉन्ड जर इक्विडिस्टन्स झाला असेल तर पुढचा तुम्हाला विचार करायचा आहे की ती ब्रांचिंगचा विचार तुम्हाला करायचा आहे. आता या केसमध्ये 2-2 ब्रांचिंग आहे. पण 2-2 ब्रांचिंग असताना चेक करा की मग कुठली ब्रांचिंग मला जास्त क्लोज वाटते. राईट साईडने चेक करा, ब्रांचिंग जर येते ती 3 नंबरला येते, आणि लेफ्ट साईडने बघितलं ब्रांचिंग सेकंड नंबरलाच येते. मग ऑब्व्हियसली आपण ब्रांचिंगचा विचार केला तर मी नंबरिंग करतानाचा प्रॉपर वे कुठला असणार आहे, जो मी आधी केला होता, लाईक दिस 1 2 3 4 5 6. सो या केसमध्ये तुम्हाला याच वेने कंपल्सरी नंबरिंग करणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे मी सगळ्यात पहिल्यांदा काय करणार माहिती का, सगळ्यात पहिल्यांदा मी ते रिप्रेझेंट करणार
की मी आधी लॉंग चेन डिस्कस केली. लॉंग चेन मी ही डिसाईड करून घेतली, दिस इज द लॉंगेस्ट चेन. ही लॉंग चेन डिसाईड झाल्यानंतर या लॉंग चेनला मी काय करणार, नंबरिंग करणार. नंबरिंग कुठून करायचं हे पण आपलं ठरलंय. 1 2 3 4 5 अँड 6 नंबरिंग पण झालंय. आता मला याचा IUPAC नेम लिहायचं आहे. तर IUPAC नेम लिहिताना सगळ्यात पहिल्यांदा जे साईड चेन असतात ना, जे साईड चेन असतात, जसं की इथे मेन चेनच्या आउटसाईडला कोण आहे, CH3 आहे. तर CH3 काय झालं, साईड चेन झालं. इथे पण एक CH3 आहे, हे सुद्धा काय झालं, साईड चेन झालं. तर तुम्हाला साईड चेनला अजून एक नाव असतं सबस्टिट्युएंट. तर सबस्टिट्युएंटचं नाव आधी लिहायचं असतं. तुम्हाला हे सांगा, दोघंही सबस्टिट्युएंट सेम आहे. मिथिल मिथिल, त्यातला एक मिथिल ग्रुप अटॅच आहे कार्बन नंबर 2 ला आणि दुसरा मिथिल आहे कार्बन नंबर 4 ला. सो या केसमध्ये मॉलिक्युलचं आपण लावणार 2,4 डाय मिथिल 2,4 डायमिथिल. आफ्टर दॅट लॉंगेस्ट चेन मध्ये चेक करा, टोटल कार्बन किती आहे, 6. सो इथे मी मेन्शन केलंय 6 कार्बनचा अल्केन हेक्झेन, ज्याचा मी ऑलरेडी ANE रिप्लेस करून ठेवलाय. त्यानंतर सांगा डबल बॉन्ड किती नंबर पासून चालू झालाय. सो डबल बॉन्ड स्टार्ट्स फ्रॉम कार्बन नंबर 3. सो आय एम गोइंग टू राइट हियर 3 आणि एंडिंगला मेन्शन करा ENE. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज 2,4 डायमिथिल हेक्स 3ENE. ओके. समजा मी एखादा अजून एक्झाम्पल घेऊ, एखादा एक्झाम्पल आपण अजून डिस्कस करू. मॉलिक्यूलला मी असं रिप्रेझेंट केलंय, CH3 CH CH3 C ट्रिपल बॉन्ड C CH2 CH3. नो डाऊट सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काम काय करायचंय, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लॉंगेस्ट चेन डिसाईड करायची. ऑब्व्हियसली ही काय असणार आहे, लॉंगेस्ट चेन असणार आहे. आता या केसमध्ये या लॉंगेस्ट चेनच्या बाबतीत चेक करा, डबल बॉन्ड तुम्हाला कुठे दिसतोय. सो लॉंगेस्ट चेनच्या बाबतीत तुम्ही बघितलं, सो हिअर इज द डबल बॉन्ड. डबल नाही, सॉरी, इथे काय आहे, ट्रिपल बॉन्ड आहे. तो ट्रिपल बॉन्ड आपण इथे बघितला. आता जर आपण ओव्हरऑल बघितलं तर ट्रिपल बॉन्ड राईट साईडने जर आपण चेक केला तर तो किती नंबरला येतोय, 1 2 3. इट इज ॲट कार्बन नंबर 3. येस और नो, कार्बन नंबर 3 ला आहे. आणि तेच आपण लेफ्ट साईडने चेक केलं तर ट्रिपल बॉन्ड सुद्धा कार्बन नंबर 3 लाच येतोय. याचा अर्थ काय झालं, ट्रिपल बॉन्ड कसा आहे, इक्वी डिस्टन्स आहे. आणि ट्रिपल बॉन्ड इक्वी डिस्टन्स असेल तुम्ही नंबरिंग कुठल्या पण साईडने करू शकतात. पण याच्यामध्ये ॲडिशनल पॉईंट असा आहे की याच्यामध्ये ब्रांचिंग पण आली. मग अशा केसमध्ये ऑब्व्हियसली तुम्ही कोणाबद्दल थिंक केलं पाहिजे, तुम्ही या ब्रांचिंगचा विचार केला पाहिजे. ट्रिपल बॉन्ड तर इक्वी डिस्टन्स सापडला, पण ब्रांचिंग आता बघावं लागेल की राईटने क्लोज आहे की लेफ्टने क्लोज आहे. ऑब्व्हियसली लेफ्ट साईडने क्लोज आहे, म्हणून या केसमध्ये कंपल्सरी तुम्हाला नंबरिंग कुठल्या साईडने करावं लागेल, लेफ्ट साईडने. सो स्टार्ट नंबरिंग फ्रॉम लेफ्ट साईड, 1 2 3 4 5 अँड 6. सगळ्यात पहिल्यांदा या ब्रांचिंगचे नाव लिहायचे. मिथिल ग्रुप इज ॲट कार्बन नंबर 2. सो द नेम ऑफ मॉलिक्यूल इज 2 मिथिल 6 कार्बनचा अल्केन हेक्झेन. हेक्झेनचा मी हेक्स मेन्शन केलंय, ANE ला रिप्लेस करून ठेवलंय. ट्रिपल बॉन्डची पोझिशन चेक करा, इट स्टार्ट्स फ्रॉम, ट्रिपल बॉन्ड स्टार्ट्स फ्रॉम कार्बन नंबर 3 आणि शेवटी ट्रिपल बॉन्डसाठी आपण मेन्शन करतो YNE. सो द करेक्ट नेम ऑफ दिस मॉलिक्यूल इज 2 मिथिल हेक्स 3YNE. हे झालं एक लेवल फक्त. आपल्याला अजून बरंच बघायचं आहे याच्यामध्ये, अजून बरेचसे एक्झाम्पल याच्यामध्ये बघायचे आहेत आपल्याला. फॉर एक्झाम्पल मी आता काय करतो, एकाच मॉलिक्यूलमध्ये, या मॉलिक्यूलमध्ये याच्यामध्ये क्वेश्चन येण्याचे चान्सेस थोडे जास्त आहेत. ओके. सो आता हे जे मी एक्सप्लेनेशन देतोय ते अगदी केअरफुली समजून घ्या. आपल्याला टोटल 3 एक्झाम्पल बघायचे. एकच मिनिट. फाईन. सॉरी. आता आपण जो एक्झाम्पल घेतोय 3 एक्झाम्पल घ्यायचे आणि तिघही एक्झाम्पल थोडे जास्त महत्वाचे असेल. केअरफुली बघा काय सांगतोय मी. समजा मी एक पहिला मॉलिक्यूल असा घेतलाय ज्याच्यामध्ये मी असं रिप्रेझेंट केलंय CH3 CH डबल बॉन्ड CH देन CH डबल बॉन्ड CH2. आता या एकाच मॉलिक्यूलमध्ये डबल बॉन्ड रिपीट झालाय, 2 टाइम्स आलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की जर डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड पण असेल, सायमल्टेनियसली मी अजून एक एक्झाम्पल डिस्कस करतो. फॉर एक्झाम्पल CH3 C ट्रिपल बॉन्ड C
CH2C ट्रिपल बॉन्ड CH लाईक दिस, असा एक मॉलिक्यूल आहे. बघा वरच्या मॉलिक्यूलमध्ये स्ट्रक्चर नंबर 1 मध्ये डबल बॉन्ड रिपीट झालाय, स्ट्रक्चर नंबर 2 मध्ये ट्रिपल बॉन्ड रिपीट झालाय. तर अशा केसमध्ये नावं लिहायचे कसे असतात? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कार्बनचं काउंटिंग करायचंय, म्हणजे नेहमीप्रमाणे सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. आता खूप काही विचार करण्याची गरज नाही, सगळ्यांना कळते की लॉंगेशन आपण सिलेक्ट कशी करतोय. सो हिअर इज द लॉंगेस्ट चेन. येस ऑर नो? इथे आपण लॉंग चेन सिलेक्ट केली, ही सुद्धा काय असणार आहे? लॉंगेस्ट चेन असणार आहे. ही लॉंगेस्ट चेन आपण डिसाईड केली. आता या लॉंगेस्ट चेनला तुम्हाला नंबरिंग करायचं आहे. आता क्वेश्चन मार्क सगळ्यात महत्वाचा, की नंबरिंग कुठून करायचं या केसमध्ये? लक्षात घ्या, डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड ज्या साईडने क्लोज आहे त्या साईडने आपल्याला कंपल्सरी नंबरिंग करून घ्यायचं आहे. सो पहिल्या मॉलिक्यूलमध्ये नंबरिंग मी करताना या साईडने करणार 1 2 3 4 अँड 5. दुसऱ्या मॉलिक्यूलमध्ये नंबरिंग मी करताना ट्रिपल बॉन्ड कुठल्या साईडला क्लोज आहे ते पण बघणार. 1 2 3 4 5 6. हा झाला पहिला रूल. पुढचं नेहमीप्रमाणे नाव लिहायचं. 5 कार्बनसाठी तुम्ही नाव लिहिणार आहात पेंटेन. सो पेंटेनचं मी सगळ्यात पहिल्यांदा लिहिणार आहे. आधी मी पूर्ण लावून घेतोय पेंटेन. आता बघा खूप महत्त्वाचा रूल सांगतोय. इथे खूप सारे स्टुडंट ट्रॅप होऊ शकतात. जेव्हा डबल बॉन्ड दोनदा आलाय किंवा ट्रिपल बॉन्ड दोनदा आलाय, तो हा जो ए असतो ना, हा जो ए आहे बघा शेवटी पेंटेनच्या स्पेलिंग मधला ए आहे, त्या ए ला तुम्हाला काय करायचं असतं? रिटेन करायचं असतं. म्हणजे डू नॉट रिमूव्ह दॅट ए. डू नॉट रिमूव्ह डू नॉट रिमूव्ह ए. त्या ए ला रिमूव्ह करायचं नाही. मग रिमूव्ह करायचं कोणाला आपण? तर रिमूव्ह फक्त आपण एन ई ला रिमूव्ह करायचंय, म्हणजे शिल्लक राहणारा पेंटा. इथे वड शिल्लक राहणार पेंटा. पेंटा नंतर चेक करा डबल बॉन्ड किती किती नंबरला आहे. डबल बॉन्ड स्टार्ट्स फ्रॉम कार्बन नंबर 1 ॲज वेल एज कार्बन नंबर 3. सो दिस इज पेंटा 1 3. याच्या पुढे डायरेक्टली ई एन ई तर लिहायचंच आपल्याला. ई एन ई लिहायचंय. आपण ई एन ई का लिहितोय? जस्ट बिकॉज ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. पण मला सांगा यामुळे म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड पण चेक करा. 2 टाइम्स आलेत ना, मग दोनदा आले म्हणून याच्या आधी काय लिहायचं असतं? डाय लिहायचं असतं. सो फायनली द करेक्ट IUPAC नेम ऑफ द गिवन मोलेक्युल इज पेंटा 1 3 डाय ENE. ओके, कुठल्याच स्पेस द्यायचं नाही. ठीक आहे. अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकते. सेम आपण अल्काईनच्या बाबतीत सुद्धा बघू की अल्काईनच्या बाबतीत काय झालंय. नंबरिंग तर आपलं करून झालंय. 6 कार्बन आहे. आता मी 6 कार्बनसाठी फक्त हेक्स लिहून चालणार नाही, तर मला हेक्झा लिहिणं गरजेचं आहे. मी ए पण राहू दिला होता कारण तो ट्रिपल बॉन्ड दोनदा आलाय. हेक्झा नंतर चेक करा ट्रिपल बॉन्ड कुठल्या कुठल्या पोझिशनला स्टार्ट झालाय. 1 नंबर अँड 4 नंबर. सो हेक्झा 1 4. ट्रिपल बॉन्ड दोनदा आलाय म्हणून मी लिहिणार डाय. आणि ट्रिपल बॉन्ड साठी काय वापरतात? YNE वापरतात. सो द करेक्ट नेम इज हेक्झा 1 4 डाय YNE. आता एक चॅलेंजिंग काम पुढचं. 2 एक्झाम्पल आहेत. दोघंही महत्वाचे आहेत. दोघंही चॅलेंजिंगच आहे. बघा एक्झाम्पल मी तुम्हाला असं दिलंय आता. CH2 डबल बॉन्ड CH, C ट्रिपल बॉन्ड C अँड CH3. बघा असा मॉलिक्यूल आहे ज्याच्यामध्ये विदिन द मॉलिक्यूल देर इज अ प्रेझन्स ऑफ डबल बॉन्ड ॲज वेल ॲज ट्रिपल बॉन्ड. एकाच मॉलिक्यूलमध्ये डबल बॉन्ड पण आहे, ट्रिपल बॉन्ड पण आहे. मग आपलं सगळ्यात पहिल्यांदा काम आहे की याला नंबरिंग नेमकं कुठून करायचं? आता डबल बॉन्डच्या साईडने डबल बॉन्डच्या साईडने नंबरिंग करायचं का ट्रिपल बॉन्डच्या साईडने? याच्या सायमल्टेनियसली मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतोय. ओके, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन व्हायला पाहिजे की नेमकं नंबरिंग कसं करायचं असतं. सो CH ट्रिपल बॉन्ड C, CH2 CH डबल बॉन्ड CH आणि शेवटी आहे CH3. ओके, असं एक मॉलिक्यूल घेतलाय. या मॉलिक्यूलमध्ये चेक करा इथे पण डबल बॉन्ड आहे, इथे पण ट्रिपल बॉन्ड आहे. आणि याच्या पलीकडे आपण अजून हवं तर एक एक्झाम्पल घेऊ प्रॅक्टिससाठी, पण आधी याच्यावरती डिस्कशन करू. आता इथे एक महत्त्वाचं रूल लक्षात घ्या. ज्या मॉलिक्यूलमध्ये नीट केअरफुल आहे, मी काय सांगतोय, इन दोज मॉलिक्यूल देर इज अ प्रेझन्स ऑफ डबल बॉन्ड ॲज वेल ॲज ट्रिपल बॉन्ड. आता कुठलाही मल्टिपल बॉन्डचा अर्थ काय असतो रे? मल्टिपल बॉन्डचा अर्थ डबल बॉन्ड पण असतो आणि ट्रिपल बॉन्ड पण असतो. तर मल्टिपल बॉन्ड ज्या साईडने क्लोज असेल, तो डबल असू द्या किंवा ट्रिपल असू द्या, त्या साईडनेच कंपल्सरी नंबरिंग करायचं. खूप महत्वाचं बोलतोय बरं का मी. मल्टिपल बॉन्ड तो डबल पण असेल किंवा ट्रिपल बॉन्ड पण असेल,
मल्टिपल बॉन्ड ज्या साईडने क्लोज असेल त्या साईडने तुम्हाला नंबरिंग करायचं आहे. मग तो डबल बॉन्ड क्लोज असला डबल बॉन्ड कडनं नंबरिंग करा, ट्रिपल बॉन्ड क्लोज असेल तर ट्रिपल बॉन्ड कडनं नंबरिंग करा. आता पहिल्या स्ट्रक्चरचा आपण विचार केला तर मला हे सांगा, मल्टिपल बॉन्ड इथे दोघं पण आहेत, पण क्लोज वाला ट्रिपल बॉन्ड दिसतोय, तर मी इथे सॉरी डबल बॉन्ड दिसतोय, तर मी याच्या साईडने काय केलं, इथे नंबरिंग करून घेतलं 1 2 3 4 5. आता मला सांगा स्ट्रक्चर नंबर 2 चा आपण विचार केला, याच्यामध्ये सेम रूल वापरायचा. मल्टिपल बॉन्ड कुठल्या साईडने क्लोज आहे, तर लेफ्ट साईडने क्लोज आहे, सो मी लेफ्ट साईडने काय करणार, नंबरिंग करणार 1 2 3 4 5 6. सो हे झालं नंबरिंगचं महत्वाचं काम, नंबरिंग कुठून केलं पाहिजे. आणि याला सुद्धा मी तुम्हाला सगळ्यात शेवटी अजून एक ट्रॅपिंग वाला क्वेश्चन देईल जिथे तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. आणि ते झालं का मग आपला अल्किन अल्काइनचं संपून जाईल, मग आपण सायक्लिक मॉलिक्युल घेऊ. हे सोपे असतात. आता या केसमध्ये बघा, नंबरिंग तर करून झालंय. टोटल कार्बन किती पहिल्या स्ट्रक्चरमध्ये, 5 कार्बन आहे. सो 5 कार्बनसाठी तुम्ही आता फक्त पेंट लिहायचं का पेंटा लिहायचं, इथे मुलांचं कन्फ्युजन होतं. लक्षात घ्या, ए ला रिटेन तेव्हाच करतो आपण जेव्हा डबल बॉन्ड दोनदा असतो किंवा ट्रिपल बॉन्ड दोनदा असतो. ज्या मॉलिक्युलमध्ये डबल बॉन्ड पण आहे ट्रिपल बॉन्ड पण आहे तिथे रूल नाही ॲप्लिकेबल, सो तो ए काढून टाकायचा असतो. म्हणजे मी 5 कार्बनसाठी फक्त इथे काय मेन्शन करणार, पेंट मेन्शन करणार. आता पेंट नंतर सगळ्यात पहिल्यांदा कोणाला लिहायचं असतं, सगळ्यात हायेस्ट प्रायोरिटी असते डबल बॉन्डला. तर डबल बॉन्ड किती नंबरला आहे, 1 नंबरला आहे. सो इथे लिहिणार मी पेंट 1 ENE. आता मला कळतंय की याच्यामध्ये YNE पण लिहायचं आहे कारण ट्रिपल बॉन्ड आहे. मग YNE लिहिण्याच्या आधी काय करायचं असतं, हा जो अल्किन आहे ना, सॉरी अल्किन, अल्किनचा जो ई आहे ना सगळ्यात शेवटचा, तो ईला आपण काय करायचं, रिमूव्ह करायचं. आणि त्या ईला रिमूव्ह करून आता ट्रिपल बॉन्ड लिहायचं आहे. ट्रिपल बॉन्ड किती नंबरला आहे, 3 नंबरला आहे. आणि ट्रिपल बॉन्डसाठी काय लिहितो आपण, YNE. सो द फायनल नेम ऑफ दिस मॉलिक्युल इज पेंट 1EN3YNE. आता दुसरा मॉलिक्युल बघा, हा जो दुसरा मॉलिक्युल आहे याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ कार्बन आहे 6. आता मला सांगा, मी 6 कार्बनसाठी इथे लिहिणार फक्त हेक्स. हेक्स नंतर मी चेक करणार की डबल बॉन्ड कुठे आहे, डबल बॉन्डच सगळ्यात आधी लिहायचं आहे. इट डझंट मॅटर की तो 4 नंबरला गेला आहे, ट्रिपल बॉन्ड तर 1 नंबरला आहे. सर इथे कन्फ्युज होऊ नका, डबल बॉन्डलाच आधी लिहायचं, किती पण नंबरला असू द्या. सो डबल बॉन्ड किती नंबरला आहे, 4 नंबरला आहे. सो हेक्स 4 ENE. आता जो शेवटचा ई आहे, नेहमीप्रमाणे त्या शेवटच्या ईला मी काय करणार, रिप्लेस करणार. आणि त्याला रिप्लेस करून आता मी लिहिणार YNE. मग तो ट्रिपल बॉन्ड जो आहे तो कार्बन नंबर 1 ला आहे, तो लिहिणार मी 1 आणि सगळ्यात शेवटी लिहिणार YNE. सो दिस इज द करेक्ट आन्सर. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला मी अजून एक कन्फ्युजन वाला क्वेश्चन देतो, ज्याच्यामध्ये बघा आता कसं स्ट्रक्चर काढतोय मी, यू विल गेट कन्फ्युज्ड. CH ट्रिपल बॉन्ड C, CH2, CH डबल बॉन्ड CH2. हा, आता याच्यामध्ये काय स्पेशल दिसलं बघा तर बरं तुम्हाला, या मॉलिक्युलमध्ये डबल बॉन्ड असू द्या किंवा ट्रिपल बॉन्ड असू द्या, दोघंही बॉन्ड दोघं साईडने सेम डिस्टन्स वरती आले 1 1 नंबरला. मग अशा केसमध्ये काय करायचं सर, कुठल्या पण साईडने केलं तर चालेल का, नाही चालणार. तुम्हाला हे माहिती आहे ना की आपण ज्यावेळेस रायटिंग करत असतो एखाद्या IUPAC नेम, रायटिंग करताना आपण जर डबल बॉन्डला आधी लिहित असतो, तर अशा केसमध्ये तुम्हाला डबल बॉन्ड कडनं नंबरिंग करणं कंपल्सरी असणार आहे. सो आय एम गोइंग टू स्टार्ट नंबरिंग फ्रॉम राईट साइड और फ्रॉम डबल बॉन्ड. 1 2 3 4 अँड 5. आता नेहमीप्रमाणे 5 कार्बनसाठी आपण काय लिहिणार, पेंट. पेंट लिहून घेतलंय. आधी डबल बॉन्ड बद्दल बोलायचं असतं, डबल बॉन्ड आहे कार्बन नंबर 1 ला, सो इथे लिहिणार मी 1 ENE. याचा जो एंडिंग वाला ई आहे तो नेहमीप्रमाणे आपण काय करायचा, रिप्लेस करायचा. आणि त्याला रिप्लेस करून त्याच्या जागेवरती आता तुम्हाला लिहायचं आहे YNE. YNE म्हणजे ट्रिपल बॉन्ड. ट्रिपल बॉन्ड चेक करा किती नंबर पासून चालू झालाय, कार्बन नंबर 4 पासून. सो इथे लिहायचं 4 आणि सगळ्यात शेवटी लिहायचं आहे YNE. सो दिस आर द IUPAC नेम of alkene as well as alkyne. Okay, so let's proceed for the IUPAC name of monocyclic, simple monocyclic hydrocarbon. Okay, सिंपल मोनोसायक्लिक हायड्रोकार्बनचे मी काही एक्झाम्पल ड्रॉ करतो. फॉर एक्झाम्पल मी असे एक जस्ट ट्रायंगल ड्रॉ करून दिलाय, पुढचा मॉलिक्युल मी असा काढलाय,
नेक्स्ट इज लाईक दिस. असे सपोज मी काही मॉलिक्युल्स ड्रॉ करतोय. ओके, त्यांच्यामध्ये काही व्हॅरिएशन पण करू आपण. अजून घेऊ पण एवढे आधी डिस्कस करू. अजून एक दोन आपण डिस्कस करू शकतो. आता मला सांगा, याच्यामध्ये हे जे पॉइंट्स असतात ना, जे कॉर्नर्स आहेत ते कन्फर्म कार्बन असतात बरं का. काही मुलांसाठी बोलते, बाकी सगळ्यांना हे माहिती असतं. ज्यांना माहिती ते पुढे जाऊ पटकन, ज्यांना माहिती त्यांनी समजून घ्या. तर हे ग्रीन डॉट जे दिसतं तुम्हाला हे कार्बन असतात. किती कार्बन आहे? 3 कार्बन आहे. मला सांगा, कार्बन टू कार्बन सगळे सिंगल बॉन्ड दिसत तुम्हाला. याचा अर्थ हा एक प्रकारचा सायक्लिक मॉलिक्युल आहे. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तो अल्केन पण आहे. म्हणजे हे सायक्लिक अल्केन वाले मॉलिक्युल आहे. तुम्हाला सांगा, सायक्लिक मॉलिक्युलसाठी सगळ्यात पहिल्यांदा काय असतं, तुम्हाला सायक्लो वर्ड लिहायचा असतो. सायक्लो वर्ड मेन्शन केलाय. सायक्लोन तर चेक करा कार्बन किती आहेत. नंबरिंग नाही करत, फक्त कार्बन काउंट करून देतोय. कार्बन किती आहेत? 3 कार्बन आहे. सो मला सांगा 3 कार्बनचा अल्केन कुठला असतो? प्रोपेन. मॉलिक्युलचं मग नाव काय झालं? दिस इज सायक्लो प्रोपेन. इन द सेम वे हे झालं पहिलं स्ट्रक्चर. सेकंड स्ट्रक्चरमध्ये चेक करा, नंबर ऑफ कार्बन किती आहेत? 1 2 3 4. सायक्लिक फॉर्ममध्ये आहे. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. तर आपण याला नाव काय दिलं पाहिजे? सायक्लो ब्युटेन. दिस इज सायक्लो ब्युटेन. इन द सेम वे तुम्ही थर्ड नंबरचं स्ट्रक्चर बघितलं, याच्यामध्ये सांगा नंबर ऑफ कार्बन तुम्हाला किती दिसत आहे? 1 2 3 4 5. सो मग या मॉलिक्युलचं नाव काय आहे? दिस इज कॉल्ड एज सायक्लो पेंटेन. ओके. इन द सेम वे पुढच्याचं नाव काय आहे? सायक्लो हेक्झेन. सो दिस इज सायक्लो हेक्झेन, स्ट्रक्चर नंबर 4. आता स्ट्रक्चर नंबर 5 चेक करा. स्ट्रक्चर नंबर 5 मध्ये जर आपण बघितलं, तर कार्बन तर आपण काउंट करून घेतले 1 2 3 4 5. पण मग याला मी सायक्लोपेंटेन म्हणू शकतोय का? सायक्लो सॉरी सायक्लोपेंटेन असं नाव आपण त्याला देऊ शकतोय का? तर आन्सर इज नो. याला आपण आन्सर असं का म्हणू शकत नाही? कारण तो अल्किन आहे, कारण त्यात मला कार्बन कार्बन डबल बॉन्ड दिसतोय. पण नेहमीप्रमाणे एंडिंगला जो ANE असतो तो ANE रिप्लेस करायचा. ANE इज रिप्लेस बाय ENE. So finally the name of molecule is सायक्लोपेंटीन. जर तुम्ही याला सायक्लोपेंटीन म्हणत असाल, तर पुढचा जो मॉलिक्युल आहे स्ट्रक्चर नंबर 6, त्याच्यामध्ये चेक करा कार्बन किती आहेत? 1 2 3 4 5 6. 6 कार्बन. 6 कार्बनसाठी आपण नेहमीपणे काय बोलणार? सायक्लोहेक्झेन बोलणार. पण आपल्याला कळतं की हा डबल बॉन्ड दिसतोय. डबल बॉन्ड आहे म्हणजे हा कन्फर्म अल्किन आहे. तर एंडिंग वाला जो आहे ना ANE, दिस ANE इज गोइंग टू रिप्लेस. याला काय करा? रिप्लेस करा. रिप्लेस करून त्याच्या जागेवरती आपल्याला ENE लिहायचे. सो द नेम ऑफ मॉलिक्युल इज सायक्लोहेक्झिन. नेक्स्ट मॉलिक्युल बघा. नेक्स्ट मॉलिक्युलमध्ये एक्स्ट्रावाला पार्ट हा दिसतोय तुम्हाला. ही साईडला एक डॅश दिसतोय. ऍक्च्युली तो डॅश नाहीये, त्या ठिकाणी एक मिथिल ग्रुप असतो. हे जे एंड असतं ना, या एंडला कोण असतो? दिस एंड इज नथिंग बट इट्स अ मिथिल ग्रुप. मग आधी सगळ्यात पहिल्यांदा काय लिहायचं माहिती का तुम्हाला? तुम्हाला या रिंगचं नाव लिहायचं आहे. ओके, ही रिंग आहे. ही रिंग सांगा कुठली झाली आता? ही रिंग म्हणजे काय आहे? सायक्लोपेंटेन. या सायक्लोपेंटेनला एक ब्रांचिंग आहे, एक साईड चेन आहे ज्याला मिथिल आहे. सो मग या मॉलिक्युलचं आपण नाव केलं होतं, दिस इज कॉल्ड एज मिथिल सायक्लोहेक्झेन. द नेम ऑफ मॉलिक्युल इज मिथिल सायक्लोहेक्झेन, नाही सॉरी पेंटेन. सायक्लोपेंटेन. मॉलिक्युलचं नाव काय झालं? मिथिल सायक्लोपेंटेन. आता पुढचं मॉलिक्युल बघा, लास्ट मॉलिक्युल. अरे सॉरी, लास्ट मॉलिक्युलमध्ये ही जी रिंग आहे ही सायक्लोहेक्झेनची रिंग आहे. दिस इज सायक्लोहेक्झेन रिंग. आणि या सायक्लोहेक्झेनच्या रिंगला एक ब्रांचिंग दिसते आहे, जी ब्रांचिंग मध्ये चेक करा या पॉइंटला आणि या पॉइंटला. म्हणजे ते कोण असतं माहिती आहे का? ऍक्च्युली देर इज अ CH2 अँड CH3. म्हणजे इथे इथिल ग्रुप आहे. हा जो पूर्ण तुम्हाला साईडला दिसतोय ना, दिस इज इथिल ग्रुप. मी दाखवतोय बघा. इथून हा एवढा CH2 आणि याच्या पुढे CH3. हा जो ग्रुप आहे दॅट इज इथिल ग्रुप. आता मला सांगा, हा इथिल ग्रुप अटॅच कोणाला आहे? दिस इथिल ग्रुप इज अटॅच टू सायक्लोहेक्झेन. मग या मॉलिक्युलचं नाव घेणार, द नेम ऑफ मॉलिक्युल इज इथिल सायक्लोहेक्झेन. द नेम ऑफ मॉलिक्युल इज इथिल सायक्लोहेक्झेन. फाईन. आता पुढचं डिस्कशन करू. यात थोडंसं चेंजेस मी करतो अजून.
ॲडव्हान्स करू थोडंसं अजून. फाईन. मी नॉर्मली रिंग काढतोय आता. तुम्ही थोडासा विचार करा या मॉलिक्युल्सबद्दल. ओके, असं एक काढलंय. इथे दाखवलंय अशा टाईपचं आणि या साईडला सपोज मी असं दाखवलंय. आता मला सांगा याच्यामध्ये हे तर फिक्स झालं की आपण त्याच्यामध्ये 2-2 साईड चेन आहेत. 2-2 साईड. आता मी एक काम करू, एक साईड चेन थोडीशी या साईडला दाखवतो जेणेकरून नंबरिंग व्यवस्थित होईल. असं दाखवलंय सपोज. ठीक आहे. सो या केसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आधी ग्रुपचं नाव माहिती असलं पाहिजे. तर हा जो ग्रुप आहे इकडचा, या ग्रुपला तुम्ही काय बोलतात? दिस इज इथिल ग्रुप. आणि हा जो इथे आहे दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट? मिथिल. ओके, हे सगळ्यांना आता बेसिक कळलं. आणि मधला पार्ट आहे तो सायक्लोहेक्झेन तर आहेच. आता क्वेश्चन मार्क आहे की सर याच्यामध्ये 2-2 ब्रांचिंग आल्या. मग आधी नाव कोणाचं लिहायचं? तर तुम्हाला माहिती आहे की अल्फाबेटिकली आपण जर विचार केला तर अल्फाबेटिकली आधी कोण येतो? ई आधी येतो. सो आपल्याला इथिलचं नाव आधी लिहायचं आहे. जर इथिलचं नाव आधी लिहायचं असेल तर मी नंबरिंग सुद्धा कुठल्या साईडने करणार? इथिलच्या साईडने करणार. 1 2 3. आता आपण एकच नाव लिहायचं. सगळ्यात पहिल्यांदा इथिलचं नाव लिहा. इथिल किती नंबरला आहे? 1 नंबरला आहे. सो मॉलिक्युलचं नाव घेणार. दिस इज 1 इथिल. मिथिल ग्रुप चेक करा किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. सो दिस इज 3 मिथिल आणि रेस्ट ऑफ द पार्ट इज सायक्लोहेक्झेन. रेस्ट ऑफ द पार्ट इज व्हॉट? सायक्लोहेक्झेन. इथेपर्यंत आपण आलोय आता. ठीक आहे. अजून एक मॉलिक्युल घेऊ ज्याच्यामध्ये बघा मी कसं दाखवतोय, जिथे कदाचित मुलांचं कन्फ्युजन होऊ शकते. होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत आणि आन्सर चुकीचं पण येणार मुलांचं. मी सपोज तुम्हाला एक असा मॉलिक्युल दाखवलाय. या साईडला इथिल आणि या साईडला मिथिल. आता तुम्ही काय बोलणार की सर हे शेजारचं स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर दोघं तर सेमच झाले आता. फक्त तुम्ही पोझिशन चेंज केली. आता हे एक्झॅक्टली सेम तर आहे. 100% ॲग्री आहे. एक्झॅक्टली सेम आहे. नाव पण तेच येणार आहे. 1 इथिल, 3 मिथिल. पण मी एक नवीन चेंज काय करतो बघा. मी या मिथिलची जरी अजून एक मिथिल दाखवून दिला. म्हणजे काय झालं? त्या कार्बनला नंबर ऑफ ब्रांचिंग जास्त झाल्या. आता जर स्टुडंटने नंबरिंग यावेळी केलं की जर इथिल आधी असतो, तुम्ही सांगितलं होतं 1 2 3 असं नंबरिंग केलं तर हे आन्सर तुमचं चुकणार. हे आन्सर का चुकते? कारण इथे एक रूल वापरायचा तुम्हाला. रूल काय वापरायचा माहिती का? की ज्या मॉलिक्युलमध्ये ब्रांचिंग ज्या साईडने जास्त क्लोज आहे, म्हणजे बघा या या वरच्या कार्बनला जर आपण बघितलं, या वरच्या कार्बनला 2-2 ब्रांचिंग आहे. मग जिथे ब्रांचिंग जास्त आहे त्या साईडने आपण काय केलं पाहिजे? नंबरिंग केलं पाहिजे. 1 2 3. ओके. सो साईड चेन ज्या आहेत ना, त्या साईड चेनच्या बाबतीत जर बघायला गेलं तर अल्किल ग्रुप जास्त आहेत त्या साईडला, जिथे आपण नंबरिंग केले, 1 नंबर केलंय. सो अल्किल ग्रुप कंटेंट ग्रेटर नंबर आणि ग्रेटर नंबर असल्यामुळे त्या साईडने आपण काय केलं पाहिजे? नंबरिंग केलं पाहिजे. सो नंबरिंग याच महिने करेक्ट आहे. सो आता पुढचं काम काय? नाव लिहायचे. नावं लिहिताना मात्र अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकली मला सांगा इथिल ग्रुपच आधी येणार आहे. सो नाव येणार आहे 3 इथिल. त्यानंतर चेक करा 1 1 डायमिथिल आणि रेस्ट ऑफ द पार्ट इज सायक्लोहेक्झेन. रेस्ट ऑफ द पार्ट इज सायक्लोहेक्झेन. हे झालं आयुपीएसी नोमेनक्लेचर ऑफ सायक्लिक कंपाऊंड. आता आपल्याला पुढे काय बघायचे की आयुपीएसी ने मी एक स्लाइड ऍड करून घेतो. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे आयुपीएसी नोमेनक्लेचर ऑफ सम कंपाऊंड विच कन्सिस्ट ऑफ वन और मोर फंक्शनल ग्रुप्स. हे पण महत्वाचं आहे. इथून पुढचे सगळेच आयुपीएसी नेम महत्वाचे आहे. ज्यांना खूपच जास्त जमते त्यांनीच फक्त स्किप करा. बाकी सगळ्यांनी समजून घ्या की आपण काय काय बघणार आहोत याच्यामध्ये. खूप महत्वाचा पार्ट आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की तुम्ही नोमेनक्लेचर करताना कुठले रूल्स वापरतायत. मग इथे काही तुम्हाला फंक्शनल ग्रुपचे नावं माहिती असायला पाहिजे. ओके. जसं की समजा मी एक मॉलिक्युल तुम्हाला असं दाखवला. आपण हवं तर डायरेक्टली एक्झाम्पलवरतीच प्रॅक्टिस करू. एक्झाम्पलवरती आपण प्रॅक्टिस करू. आणि प्रॅक्टिस करताना तुम्हाला काही सफिक्सेस माहिती असले पाहिजे की आपण कुठले सफिक्स वापरतो. फॉर एक्झाम्पल जर COOH ग्रुप असेल तर आपण सफिक्स वापरतो OIC ॲसिड. OIC ॲसिड. इफ द सफिक्स इज COOR देन इट इज, पहिली गोष्ट हा कुठल्या फॅमिलीतला आहे? हा होतो ईस्टर फॅमिलीमधला. आणि ईस्टर फॅमिलीला सफिक्स कुठला वापरतात? ओ ए टी ई. ए टी ई. हे खूप साऱ्या मुलांना माहिती नसतं बरं का. समजा त्याच्या पुढचा ग्रुप असा आहे C+BondOCl. हा एक प्रकारचा काय क्लोराईड आहे. त्याला बोलला जातो OYl क्लोराईड. आता याचा अर्थ काय? मी जे लिहितोय त्याचा अर्थ काय? फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक मॉलिक्युलच दाखवला सपोज CH3
COO. आता मला याचं नाव लिहायचं आहे. याचं नाव लिहित असताना मला याची कुठेतरी गरज लागणार आहे, म्हणून तर मी तुला सांगतोय. त्याचं नाव कसं लिहायचं माहिती आहे का? सगळ्यात सोपी मेथड. मला हे सांगा, नंबर ऑफ कार्बन किती मॉलिक्युलमध्ये? 2 कार्बन आहे. 2 कार्बनचा अल्केन सांगा कुठला असतो? सो 2 कार्बनचा अल्केन कुठला असतो? इथेन. रूल असा आहे की एंडिंग वाला जो इथेन आहे, सॉरी, एंडिंग वाला जो ई आहे, हा एंडिंग वाला ई, त्या ई ला आपल्याला काय करायचं आता? रिप्लेस करायचंय. आणि त्या ई ला रिप्लेस करून सफिक्स टाकायचा आहे, जो की मी हा वापरतोय. सफिक्स कुठला आहे सांगा? OYL, क्लोराईड. सफिक्स कुठला वापरला? सो नाव झालं इथॅनॉइल क्लोराईड. याचं हे नाव सांगतो मी. ठीक आहे. चला आता हे सगळ्यांचीच माहिती असली पाहिजे, ज्याच्यामध्ये अमाइड पण असतो, नायट्राइल असतो, अल्डेहाइडसाठी आपण एल वापरतो, कीटोनसाठी आपण ONE वापरतो, अल्कोहोलसाठी आपण OL वापरतो, लाईक दिस. ठीक आहे. त्यानंतर NO2 असेल तर आपण बोलतो नायट्रो. कुठला पण हॅलोजन असेल, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन, फ्लोरीन, तर फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयडो अशा आपण प्रेफिक्सेस यूज करतो कधी कधी. ओके. अल्कॉक्सी ग्रुप असेल, मिथॉक्सी, इथॉक्सी, हे वापरता आले पाहिजे, यांचे नाव माहिती असले पाहिजे. ठीक आहे. मग आता इथे आपण काही मॉलिक्युल्स आहे ज्यांचं आपण आयुबेसी नोमेनक्लेचर करू. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे काही एक्झाम्पल ऍड करून देतो. समजा मी मॉलिक्युल असा घेतला आहे, CH3, CH2, CH2, C डबल बॉन्ड OH असा एक मॉलिक्युल आहे. या मॉलिक्युलचं मला लिहायचं आहे नेम. सगळ्यात पहिल्यांदा मी काय करणार? त्याला नंबरिंग करणार. दिस इज कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4. ऑब्विसली आता थिंक करायची गरज नाहीये, कारण तुम्हाला हे आता माहिती झालंय की ज्या साईडने फंक्शन ग्रुप क्लोज असतो, ज्या साईडने फंक्शन ग्रुप क्लोज आहे त्या साईडनेच आपण काय केलं पाहिजे? नंबरिंग केलं पाहिजे. सो या केसमध्ये मी नंबरिंग केलंय 1 2 3 4. त्याच्यानंतर मला हे सांगा, 4 कार्बनचा अल्केन कुठला असतो? 4 कार्बनचा अल्केन कुठला असतो? दिस इज ब्युटेन. आणि अकॉर्डिंग टू रूल, ब्युटेनचा जो एंडिंगला ई आहे ना, दिस इज ई. दिस ई इज गोइंग टू रिप्लेस बाय सफिक्स कुठलं सांगितलं कार्बोक्सिलिकला? OIC ऍसिड. सो मॉलिक्युलचं नाव काय झालं? ब्युटॅनोइक ऍसिड. द करेक्ट नेम ऑफ दिस मॉलिक्युल इज ब्युटॅनोइक ऍसिड. ठीक आहे. अजून काही एक्झाम्पल घेऊ आपण इथे. समजा मी एक्झाम्पल असं घेतलं, CH3, CH2, CN. ओके. सगळ्यात पहिल्यांदा मी नंबरिंग करणार. नंबरिंग कुठल्या साईडने करणार? फंक्शनल ग्रुपच्या साईडने करणार. ओके. सो फंक्शनल ग्रुपच्या साईडने जर मी नंबरिंग केलं तर मॉलिक्युल बघा कसं दिसेल? 1 2 3. आता मला एक सांगा, CN आहे. मी तुम्हाला CN बद्दल सांगितलं होतं किंवा तुम्हाला आठवत नाहीये, पण CN असेल तर ते नायट्रल फॅमिली असते. ओके. तर आपण सायनाइड सुद्धा बोलतो. आता या केसमध्ये काय करायचं तुम्हाला? सगळ्यात पहिल्यांदा कार्बन 3 असल्यामुळे अल्केन तुम्ही मेन्शन करणार. 3 कार्बनचा अल्केन, 3 कार्बनचा अल्केन प्रोपेन, आणि प्रोपेनला इमिजिएटली अटॅच करून तुम्हाला लिहायचं आहे नायट्राइल. सो इथे कुठला मी स्पेस दिला नाहीये, मी ई पण रिप्लेस नाही केलाय. लक्षात घ्या, फॅमिली टू फॅमिली रूल्स वेगवेगळे असतात. जर तुम्हाला अशा टाईपचा मॉलिक्युल आला तर मग नाव केलं पाहिजे प्रोपेन नायट्राइल इज द करेक्ट नेम. ओके. अजून काही फंक्शन ग्रुप आपण बघूया, जे की 12च्या मुलांसाठी खूप बेसिक आहे. समजा मी एक फॅमिली अशी दाखवली, CH3, C डबल बॉन्ड O, CH2, CH3 अशी एक फॅमिली दाखवली. तर आपलं नेहमीचं काम काय? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही या फॅमिलीला किंवा याला नंबरिंग करून घ्या. नंबरिंग कुठल्या साईडने करायचं? पहिली गोष्ट, ही फॅमिली कुठली आहे ओळखता आला सगळ्यांना? दिस इज कीटोन फॅमिली. आणि या कीटोन फॅमिलीमध्ये चेक करा, हा जो कार्बोनिल ग्रुप आहे हा तुम्हाला लेफ्ट साईडने क्लोज वाटतोय की राईट साईडने क्लोज वाटतोय? ज्या साईडने क्लोज वाटतोय त्या साईडने काय केलं पाहिजे? नंबरिंग केलं पाहिजे. सो दिस इज कार्बन नंबर 1 2 3 4. आता सांगा, 4 कार्बनचा अल्केन कुठला असतो? 4 कार्बनचा अल्केन कुठला आहे? ब्युटेन. आता रूल असा आहे की ब्युटेनचा जो ई आहे, एंडिंग वाला ई, दॅट ई इज गोइंग टू रिप्लेस बाय, ई इज गोइंग टू रिप्लेस बाय ONE. But before writing ONE, mention the position of ketonic group. So butane 2ONE is the correct name. येते लक्षात? पॉइंट. सो आता मला एक सांगा, जर मी इथे ब्युटेन 2ONE दाखवलाय आणि समजा मी हा 2 नंबर इथे लिहिला पण नसता, तर काही फरक पडला असता का? तुम्ही हा डबल बॉन्ड जो आहे ना, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड, तो फार फार तर शिफ्ट करू शकता असा. आणि समजा तो मी शिफ्ट केला
तर त्याच्या पुढे एकच पॉसिबिलिटी आहे की असंच दाखवू शकतो आपण. आता मला सांगा तुम्ही ते नंबरिंग कसं केलं असतं या केसमध्ये? 1, 2, 3, 4. अगेन 4 कार्बन, 4 कार्बनचा अल्केन ब्युटेन, सीओ ग्रुप 2 नंबरला आहे, कीटोनसाठी ओएनई वापरलाय. मला सांगा या नावात काही फरक पडला का बरं? या नावात काही फरक पडला का? नाही. याचा अर्थ ज्या ठिकाणी कीटोनिक ग्रुप किंवा कार्बन ग्रुपची पोझिशन चेंज जरी केली तरी नाव सेम भेटतंय. तर अशा केसमध्ये तो नंबर मेन्शन करणं कंपल्सरी नाहीये. पण जर समजा मी तुम्हाला एक मॉलिक्यूल दाखवला असा CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH2 CH3 आणि दुसरा मॉलिक्यूल असं दाखवलाय CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH2 CH3. मला सांगा दोघांमध्ये नंबर ऑफ कार्बन किती आहे? 5 कार्बन आहे. पहिल्या केसमध्ये आपण बघितलं तर नंबरिंग करणार मी ज्या साईडने कीटोनिक क्लोज आहे 1 2 3 4 5. सो 5 कार्बनचं आपण इथे मेन्शन केलं आहे पेंटेन. ईला रिप्लेस करून टाकलंय पेंटेन 2 ONE आला आणि हाच मॉलिक्यूल काय होणार मग? पेंटेन 3 ONE. मला सांगा मी कार्बोनिल ग्रुपची फक्त पोझिशन काय केली? चेंज केली. तर चेक करा नाव पण काय झालं? चेंज झालं. पण ज्या ठिकाणी नाव बदलतंय ना त्या ठिकाणी हा नंबर टाकणं मात्र कंपल्सरी असतं. तुम्ही एक वेळ इथे नंबर नाही टाकला तरी चालतंय. पण जर तुम्ही या केसमध्ये नंबर नाही टाकला तर ते आन्सर रॉंग होऊन जाईल. ओके. सो हे झालं कीटोनच्या बाबतीत. आता आपण अजून एक दोन मॉलिक्यूल प्रॅक्टिस करू. Fine. समजा मी तुम्हाला एक मॉलिक्यूल असं दाखवलंय CH3 CH2 CH2NO2. हा कुठला ग्रुप आहे? नायट्रो ग्रुप आहे. नायट्रो ग्रुप ज्या साईडने क्लोज असेल त्या साईडने आपण काय केलं पाहिजे? नंबरिंग केलं पाहिजे. ओके. सो याच्यामध्ये काय असं माहिती का? नायट्रो ग्रुपचं तुम्हाला आधी नाव लिहायचं आहे. नायट्रो किती नंबरला आहे? 1 नंबरला आहे. सो द नेम ऑफ मॉलिक्यूल इज 1 नायट्रो आणि 3 कार्बनचा अल्केन कुठला असतो? प्रोपेन. सो दिस इज नायट्रोप्रोपेन. आता तुम्ही कसं आहे तुम्ही कधी-कधी नायट्रो आधी लिहिताय. मागच्या स्ट्रक्चरमध्ये बघितलं तर तुम्ही शेवटी चेंज करताय. की तुम्ही आधीच नाव लिहून टाकलंय. लक्षात घ्या फॅमिली टू फॅमिली चेंज होतात. कारण यांचा जो आय-यू-पी-एसीचा रूल आहे ना, यांचा आय-यू-पी-एसीचा रूल असा आहे, दिस कॅन बी रिटन ॲज नायट्रो अल्केन. यांना लिहिण्याचा पॅटर्न कसा असतो? नायट्रो अल्केन पॅटर्न असतो. सो या पॅटर्ननुसार तुम्ही ते लिहिलं पाहिजे. ओके, दिस इज नायट्रो अल्केन. आता याच्यानंतर आपण काही मॉलिक्यूल डिस्कस करू, ज्याला आपल्याला काही महत्त्वाचे रूल्स लागणार आहेत. ओके. आणि रूल्स कुठले कुठले असतात आता तुम्ही चेक करा. मी आता जेवढे पण मॉलिक्यूल बघितले त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप एकच होता, नायट्रो. मागच्यामध्ये चेक करा फंक्शनल ग्रुप एक आहे कीटोन. याच्या पाठीमागे चेक करा फंक्शनल ग्रुप आहे कार्बॉक्सिलिक ऍसिड. इथे फंक्शनल ग्रुप आहे सायनाइड. ओके, एवढे आपण एक्झाम्पल सध्या घेतले. आता जर समजा मला असे मॉलिक्युल्स लागतील, असे मॉलिक्युल्स घ्यायचे आहेत ज्यांच्यामध्ये फंक्शनल ग्रुप दोन दोन असतील, तर अशा केसमध्ये नेमकं कुठल्या फंक्शनल ग्रुपकडनं नंबरिंग करायचं किंवा कुठल्या फंक्शनल ग्रुपला आधी लिहायचं कुठल्या नंतर लिहायचं, इथे खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. तर इथे आपण टॉपिक्स हेडिंग देऊ शकतोय. दिस आय-यू-पी-एस-सी नोमेनक्लेचर ऑफ कंपाऊंड विच कन्सिस्ट ऑफ मल्टिपल फंक्शनल ग्रुप. याला पॉलीफंक्शनल सुद्धा म्हटलं जातं. पॉलीफंक्शनल पॉलीफंक्शनल कंपाऊंड्स. ओके. पॉलीफंक्शनल कंपाऊंडचं आपल्याला बघायचं आहे आय-यू-पी-एस-सी नंबर. पण त्यांचं आय-यू-पी-एस-सी लिहित असताना सगळ्यात महत्त्वाचं असतं प्रायोरिटी ऑर्डर. सगळ्यात महत्त्वाचं काय? प्रायोरिटी ऑर्डर. आता हे प्रायोरिटी ऑर्डर म्हणजे काय असं माहिती का? आता समजा मला एक सांगा, तुमच्यासमोर एक क्रिकेट टीम आहे. असे 4-5 जण उभे आहेत तुमच्यासमोर. येस ऑर नो? आणि हे 4-5 जणांमधून तुम्हाला काय करायचंय? तुमच्या टीममध्ये एक चांगला मेंबर सिलेक्ट करायचा आहे. तर मला एक सांगा, तुम्ही सिलेक्शन करताना असं बघणार का, की म्हणजे कोणी छान कपडे घातलेत? नाही. तुम्ही सिलेक्ट करताना सिलेक्ट काय कराल? कोण छान क्रिकेट खेळू शकत आहे, ज्याची फील्डिंग पण चांगली आहे, बॉलिंग पण चांगली आहे, जो बॅटिंग पण खूप छान करतोय. ओके, अशा प्लेयरला तुम्ही सिलेक्ट करण्याचं कारण समजा मला असं वाटलं की हा हा खूप चांगला प्लेयर आहे, तर याला मी सगळ्यात पहिली प्रायोरिटी देणार. हा सगळ्यात पहिली प्रायोरिटी. म्हणजे जो खूप छान वेने प्ले करतो आहे त्याला आपण काय करणार? सगळ्यात हायेस्ट प्रायोरिटी देणार. त्याला 1 नंबरला ठेवणार. मला असं वाटतं की सपोज यांच्यामध्ये हा एक मॉलिक्यूल आहे. मॉलिक्यूल नाही सॉरी, हा एक पर्सन आहे जो खूप चांगलं खेळत नाही. याला मी सगळ्यात शेवटी देणार असं. नंतर वाटते की चला हा थोडा ठीक-ठाक आहे. मग मी याला थोडंसं पुढे शिफ्ट करणार. नंतर मला असं वाटतं की नाही हा तर एवढं काही विशेष खास नाहीये. मग मी याला थोडं सेकंड प्रायोरिटी देणार, सेकंड प्रायोरिटी देणार आणि मग सपोज हा उरला त्याला मी ही प्रायोरिटी देणार. तर मी काय केलं, अशी प्रायोरिटी डिसाईड करून टाकली, की कोणाला मी आधी प्रायोरिटी दिली पाहिजे. तसंच आय-यू-पी-एस-सी नोमेनक्लेचर करत असताना खूप सारे फंक्शनल ग्रुप्स असतात आणि या फंक्शनल ग्रुपला तुम्हाला काय करायचंय? प्रायोरिटी द्यायची आहे.
तर प्रायोरिटी ऑर्डर तुम्हाला माहिती असली पाहिजे. तर प्रायोरिटी ऑर्डर नेहमी सगळ्यात पहिल्यांदा कोणाला जाते, कार्बोक्सिलिक ऍसिडला. म्हणजे सगळ्यात हायेस्ट प्रायोरिटी कोणाला असते, कार्बोक्सिलिक ग्रुपला. कार्बोक्सिलिक ऍसिडच्या ग्रुप नंतर पुढचा असतो SO3H ग्रुप. SO3 खूप मोठी सिरीज बरं काही, सगळंच लक्षात ठेवायची गरज नाही, त्यातले 2 2 3 3 5 5 जे महत्वाचे आपल्याला लागतील. त्यानंतर तुम्हाला प्रायोरिटी द्यायची आहे ईस्टर ग्रुपला. आफ्टर दिस देर इज अ प्रायोरिटी ऑफ COCl ग्रुप, दॅट इज ऍसिड क्लोराइड. ऍसिड क्लोराइड नंतर प्रायोरिटी तुम्हाला द्यायची आहे अमाइडला, दॅट इज CONH2. आफ्टर अमाइड देर इज अ सायनाइड. सायनाइड नंतर आता सिरीज मध्ये जागा नेहमी खाली कंटिन्यू करतोय. सायनाइड नंतर तुम्हाला प्रायोरिटी द्यायची आहे अल्डिहाइड ग्रुपला. अल्डिहाइड नंतर प्रायोरिटी असते कीटोनिक ग्रुपला, जो मी असं दाखवतो आहोत. तर कीटोनिक ग्रुप नंतर पुढची प्रायोरिटी असते अल्कोहोल OH ग्रुपला. देन NH2 ग्रुप, दॅट इज अमाइन ग्रुप. आणि मग त्याच्यानंतर प्रायोरिटी असते डबल बॉन्डला, आणि मग प्रायोरिटी असते ट्रिपल बॉन्डला, लाईक दिस. अशा टाईपची ही प्रायोरिटी ऑर्डर असते. तर लक्षात घ्या, ही प्रायोरिटी ऑर्डर पूर्णच्या पूर्ण प्रायोरिटी ऑर्डर तुम्हाला कधी करायची असेल, जेव्हा तुम्ही JEE ची एक्झाम देताय किंवा नीटची एक्झाम देताय, अशा केसमध्ये अशा टाईपचे मॉलिक्युल येऊ शकतात. CET पॉईंट ऑफ व्ह्यू खूप काही विषय डिफिकल्ट तुम्हाला विचारले जाणार नाही. ओके. आता याच्या खाली मी काय करतो, एक एक मॉलिक्युल तुम्हाला डिस्कस करून देतो. ठीक आहे, मी थोडीशी जागा अवेलेबल करून देतो. फाईन. आता मी एक मॉलिक्युल इथे रिप्रेझेंट करतोय बघा, त्याच्यामध्ये आपण कशा वेळेने डिसाईड करणार. समजा मी एक एक्झाम्पल असं घेतलं, CH3 CHOH, then C double bond O, then CH2 CH3. आता या केसमध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट की तुम्हाला ओळखताला पाहिजे की पॉलीफंक्शनल ग्रुप कुठे कुठे आहेत. आता हा पॉलीफंक्शनल ग्रुप इथे प्रेझेंट आहे नंबर 1, की जो एक आहे कीटोनिक वाला ग्रुप, आणि दुसरा कुठला आहे अल्कोहोलिक वाला ग्रुप. मग तुम्हाला हे ठरवता आलं पाहिजे की अल्कोहोलिक ग्रुप आणि कीटोनिक ग्रुप यांच्यामध्ये सगळ्यात पहिला नेमका कुठला असतो. तुम्हाला हे सांगा, इथे शोधा बरं ते कुठे सापडत आहे. हे बघा, इथे तुम्हाला एक काय सापडलंय, इथे तुम्हाला एक कीटोनिक ग्रुप सापडलाय, आणि या साईडला तुम्हाला अल्कोहोलिक ग्रुप सापडलाय. तर सगळ्यात पॅरेंट जो असणार आहे, पॅरेंट पॅरेंट कोण असणार माहिती का, जो ऑर्डर मध्ये आधी येतो आहे, सो तो असणार आहे पॅरेंट. म्हणजे हा एक प्रकारचा कीटोन तयार झालाय, आणि त्या कीटोनला मग OH ग्रुपची काय झाली, एक प्रकारची ब्रांचिंग झाली आहे. मग अशा केसमध्ये तुम्ही त्या मॉलिक्युलमध्ये चेक करा की आपण जर फक्त कार्बनचा विचार केला, या केसमध्ये आपण कार्बनचा विचार केला तर प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जो आहे, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप तो पॅरेंट झाला, आणि तो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कुठला झाला, कीटोन फॅमिलीवाला झाला. आणि मग त्याच्यामध्ये जो OH ग्रुप आहे, तो OH ला आपण कन्सिडर करणार ॲज अ सबस्टिट्युएंट. हा जो OH आहे, हा OH कन्सिडर केला जाणार ॲज अ सबस्टिट्युएंट, आणि हा जो आहे त्याला आपण कन्सिडर करणार ॲज अ पॅरेंट फंक्शनल ग्रुप किंवा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. ठीक आहे. आता इथून थोडंसं गर्दी कमी करतो, एकच मिनिट. फाईन. मग आता अशा केसमध्ये या मॉलिक्युलचं मला नाव लिहायचं आहे. नाव लिहिताना चेक करा, पॅरेंटच्या बाबतीत चेक करा, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप मला कुठल्या साईडने क्लोज आहे. राईट साईडने बघितलं तर 1 2 3 नंबरला आहे, आणि लेफ्ट साईडने जरी बघितलं तर 1 2 3 नंबरलाच येतोय. मग अशा केसमध्ये मी विचार कोणाचा करणार की मग OH कुठल्या साईडने क्लोज येतोय. मग मी ऑब्व्हियसली OH ज्या साईडने क्लोज आहे त्या साईडने काय करणार, नंबरिंग करणार 1 2 3 4 आणि 5. मला हे सांगा 2 नंबरला कोण आहे, OH ग्रुप आहे. सो इथे मी मेन्शन करणार 2 हायड्रॉक्सी, 2 हायड्रॉक्सी, आणि मग पॅरेंटला सुरुवात करा. पॅरेंटमध्ये कार्बन किती आहे, 5 कार्बन आहे. 5 कार्बनसाठी मी लिहिणार पेंटेन. 5 कार्बनसाठी लिहिलं पेंटेन. पेंटेनच्या किती नंबरला CO ग्रुप आहे, 3 नंबरला. सो पेंटेन 3, आणि कीटोनसाठी काय वापरतात, ONE वापरतात. सो दिस इज द करेक्ट IUPAC नेम. ओके. सो आता आपण अजून एखादं एक्झाम्पल घेऊ. आय विल टेक वन मोर एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल बघा काय दिलंय. समजा मी तुम्हाला एक्झाम्पल असं दिलं आहे, एक्झाम्पल CH3 CHNH2 CH2 COO C डबल बॉन्ड OH.
बघा, एक जो फंक्शनल ग्रुप आता आपण काय करू, सगळ्यात पहिल्यांदा हायलाइट करू, की नेमके याच्यामध्ये कुठले-कुठले फंक्शनल ग्रुप सापडत आहे. तर मला बघा इथे एक सापडला आहे, जो आहे कार्बोक्सिलिक ॲसिडचा फंक्शनल ग्रुप. दिस इज वन टाइप ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. आहे हो की नाही? आणि सेकंड थिंग त्याच्यामध्ये आहे कुठला ग्रुप? अमायनो ग्रुप. हे 2-2 मला फंक्शनल ग्रुप सापडले या केसमध्ये. आता मला हे डिसाईड करायचं की यांच्यामध्ये पॅरेंट कोणाला करायचं. तर मला सांगा प्रायोरिटी ऑर्डर तुम्हाला इथे सापडली. इथे तुम्हाला कार्बोक्सिल ग्रुप सापडलाय. कार्बोक्सिलिक ग्रुप नंतर तुम्हाला NH2 बघा कुठे सापडतोय. NH2 सगळ्यात शेवटी सापडले इथे. तर या दोघांमध्ये चेक करा. हायेस्ट प्रायोरिटी कोणाला आहे? कार्बोक्सिलिकला. सो कार्बोक्सिलिकला तुम्ही कन्सिडर करायचं ॲज अ प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आणि याला कन्सिडर करायचं ॲज अ सबस्टिट्युएंट. दॅट इज ब्रांचिंग. ओके. सो आता मी सुरुवात करतोय. एकच मिनिट. फाईन. ओके. आता माझं नेहमीचं काम की मी नंबरिंग करणं गरजेचं आहे. नंबरिंग मी कुठल्या की साईडने केलं पाहिजे जिथून प्रिन्सिपल फंक्शन ग्रुप क्लोज आहे. सो 1, 2, 3 अँड 4 प्रिन्सिपल पासून मी नंबरिंग चालू केलं आहे. मागच्या केसमध्ये टाय झालं होतं म्हणून आपण OHच्या साईडने केलं होतं. कारण OH त्या साईडला क्लोज होता. इथे फंक्शनल ग्रुपच एक नंबरला आहे, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. सो नंबरिंग या साईडनेच करणं कंपल्सरी आहे. 1, 2, 3. त्याच्यानंतर सांगा 3 नंबरला जो ग्रुप आहे NH2 त्या ग्रुपला काय बोलतात? अमायनो ग्रुप. सो मी IUPAC नेम आता लिहिताना लिहिणार दिस इज 3 अमायनो. 4 कार्बनचा अल्केन कुठला असतो? ब्युटेन. इथे ब्युटेन लिहून घेतलंय. ईला रिप्लेस करून ठेवलं आधीपासूनच. चेक करा. कार्बोक्सिलिक ग्रुप आहे. कार्बोक्सिलिक ग्रुप असेल तर ईला रिप्लेस करून आपण काय लिहितो? OIC ॲसिड. सो मॉलिक्युलचं नाव काय झालं? 3 अमायनो ब्युटॅनोइक ॲसिड. सो दिस इज द करेक्ट IUPAC नेम. ओके. चलो. आता पुढे आपण काही मॉलिक्युलचा IUPAC नेम बघू, ज्याच्यामध्ये सबस्टिट्यूटेड बेन्झीन असतील. मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन. आता हे मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन म्हणजे काय? की ज्या बेन्झीनला फक्त एकच सबस्टिट्यूएंट असतो, अशाला आपण काय बोलतो? मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन. ओके. सो इथे मी काय स्ट्रक्चर ड्रॉ करतोय. चेक दॅट स्ट्रक्चर. मी काम कमी करण्यासाठी आधी सगळ्यात पहिल्यांदा एक बेन्झीन ड्रॉ करतोय, जेणेकरून आपलं काम लवकर होणार. आणि यालाच कॉपी करून ठेवतो. आणि यांना मी आता मॉडिफाय करतोय. पहिल्यामध्ये मी दाखवलं आहे क्लोरीन सपोज. पहिल्यामध्ये सपोज मी दाखवला आहे क्लोरीन. दुसऱ्या मॉलिक्युलमध्ये सपोज मी दाखवला आहे NO2 ग्रुप. थर्डमध्ये सपोज मी एक हॅलोजन घेतला आहे ब्रोमिन. नेक्स्ट सपोज मी हॅलोजन घेतला आहे आयडिन. याच्यामध्ये एक मोठा ग्रुप घेऊन टाकला आहे, फॉर एक्झाम्पल टर्शरी ब्युटिल ग्रुप. ओके. आता मला सांगा इथे जेवढे पण तुम्हाला बेन्झीन दिसत आहे, या बेन्झीनवरती चेक करा. प्रत्येक ठिकाणी मी किती किती ग्रुप दाखवले? एकच ग्रुप दाखवलाय. एकच ग्रुप दाखवलाय. चेक करा. हा मोठा आहे पण तो एकच आहे, लक्षात घ्या. एकच आहे तेवढा. म्हणून यांना बोलतात मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन. आता यांचं नाव काय घ्यायचं आपल्याला? IUPAC नेम घ्यायचं. यांचा IUPAC नेम लिहिताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्रेफिक्सचं नाव लिहायचंय आणि मग पॅरेंटचं नाव लिहायचंय. पॅरेंट कोण आहे या केसमध्ये? ऑब्व्हियसली बेन्झीन आहे. या सगळ्यांचा पॅरेंट कोण आहे? या सगळ्यांचा पॅरेंट हा बेन्झीनच आहे. आणि मग तुम्हाला सगळ्यात आधी कोणाचं नाव लिहायचंय? प्रेफिक्सचं नाव लिहायचंय. आता या केसमध्ये कोण आहे? क्लोरो. सो मॉलिक्युलचं नाव लिहिताना मी लिहिणार दिस इज क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीन. पुढचा कुठला आहे? नायट्रोबेन्झीन. पॅरेंट सगळ्यात शेवटी असतो. नेक्स्ट आहे ब्रोमोबेन्झीन. ब्रोमोबेन्झीन. त्याच्या पुढचा आहे आयोडोबेन्झीन. आयोडोबेन्झीन. आणि हा आहे टर्शरी ब्युटिल बेन्झीन. टर्शरी ब्युटिल बेन्झीन. हे झालं त्यांच्या IUPAC ने. आता आपल्याला असे पण काही मॉलिक्युल्स बघायचे आहेत, असे पण काही मॉलिक्युल्स बघायचे आहेत, ज्यांच्यामध्ये एकच ग्रुप प्रेझेंट आहे, पण त्यांना ना हिस्टोरिकल नेम असतात आणि त्याला आपण ट्रिव्हियल नेम सुद्धा बोलतो. जसं की बघा, मी तुम्हाला पुन्हा ते बेन्झीन काढून दाखवतो. काही बेन्झीन मी ते पुन्हा ड्रॉ करतोय.
थोडा वेळ वाचण्यासाठी आपण हे कॉपी पेस्ट करून घेऊ आधी. ओके. आता मी काय करतो, या प्रत्येक बेन्झीनच्या वरती ना काही ना काही एक ग्रुप जोडून देतो. फॉर एक्झाम्पल, पहिल्या केसमध्ये मी ग्रुप जोडला आहे CH3, दुसऱ्या केसमध्ये ग्रुप जोडला आहे NH2. In third case, there is a hydroxyl group. In next case, there is a methoxy group. Next is aldehyde group. And next is carboxylic group. आता हे जे मोलेक्युल्स आहेत ना, यांना ट्रिवियल नेम असतं आणि ते ट्रिवियल नेम IUPACने काय केलेलं असतं, ऍक्सेप्ट केलं असतं. जसं की पहिल्या मोलेक्युलचं जे नाव आहे, ऍक्च्युली IUPAC नाव आहे, नाव त्याचं IUPAC असंच आहे. दिस इज मिथिल बेन्झिन. मोलेक्युलचं नाव काय, मिथिल बेन्झिन. त्याच्या पुढचा मोलेक्युल आहे, त्याचं नाव आहे अमायनो बेन्झिन. अमायनो बेन्झिन. आपण जे नाव लिहितो ते IUPAC नेम आहे. त्याच्या पुढचा मोलेक्युल आहे हायड्रॉक्सी बेन्झिन. हायड्रॉक्सी बेन्झिन. नेक्स्ट मोलेक्युल आहे मिथॉक्सी बेन्झिन. दिस इज मिथॉक्सी बेन्झिन. आणि त्याच्या पुढच्यानं नाव आहे बेन्झाल्डिहाइड. दिस इज बेन्झाल्डिहाइड. अँड लास्ट वन इज बेन्झोइक ऍसिड. आता जे नावं मी लिहून दाखवलेत ऑल आर IUPAC नेम, बट यांना काही ट्रिवियल नेम सुद्धा आहे. सगळ्यांनाच नाहीये. पहिले 1 2 3 4 वाल्यांना सांगतो मी तुम्हाला. जो पहिला आहे त्याला ट्रिवियल नेम आहे टोल्यून. दिस इज ट्रिवियल नेम, दॅट इज टोल्यून. सेकंडला ट्रिवियल नेम आहे ॲनिलीन. नेक्स्ट आहे फेनॉल. त्याच्या नेक्स्ट आहे त्या जागाने त्याला वरतीले तुम्ही ॲनिसोल. दिस इज ॲनिसोल. आणि पुढच्यांचं ट्रिवियल नेम आणि IUPAC नेम दोघंही सेमच आहे. आता जर तुम्ही 11th असाल ना, तर तुमच्या कॉलेजसाठी हे महत्त्वाचं आहे. तुमच्या कॉलेज एक्झामसाठी हे नाव तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. पण आता 12th मुलांना हे तर टाइमपास वाटणार आहे. आय थिंक ते मुलं व्हिडिओ स्किप करून पुढे पण निघून गेले. मग असे एक्झाम्पल 11च्या एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत. पण आता CET साठी मी तुम्हाला अजून एक सांगतो, खूप महत्त्वाचं. बघा, CET पॉईंट ऑफ एक एक एक्झाम्पल असा येतो. समजा या बेन्झिनला मी एकच सबस्टिट्यूएंट दाखवतोय, पण चेक करा महत्वाचा पॉईंट काय आहे. सबस्टिट्यूएंट मी असा दाखवलाय CH3 CH2 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 CH. किती झाले बघू द्या, 1 2 3 4 5. अजून एक ऍड करायचं मला, CH2 CH3. मला सांगा वरच्यामध्ये नंबर ऑफ कार्बनचा काउंट बघा किती आहे. 1 2 3 4 5 6 7. 7 आहेत. आणि रिंगमध्ये कार्बन किती असतात, बेन्झिनच्या रिंगमध्ये कार्बन किती असतात, 6 कार्बन असतात. आणि याच्यामध्ये कार्बन किती सापडले, 7 सापडले. जर समजा अशी केस झाली की ज्याला तुम्ही म्हणत होता साइड चेन किंवा सबस्टिट्युएंट, त्याच्यामध्ये बेन्झिनपेक्षाही जास्त कार्बन सापडले, काय महत्वाचं बोलतो बरं का, त्याच्यामध्ये बेन्झिनपेक्षाही जास्त कार्बन सापडले, तर अशा केसमध्ये काय करायचं असतं, याला कन्सिडर करायचं आहे ॲज अ सबस्टिट्युएंट. बेन्झिन इज कन्सिडर ॲज अ सबस्टिट्युएंट. बेन्झिन इज कन्सिडर ॲज अ सबस्टिट्युएंट. म्हणजे हा झाला पॅरेंट आता, आणि त्याला अटॅच काय आहे, बेन्झिन. असं कधी करायचं, जेव्हा बेन्झिनपेक्षा वरच्या चेनमध्ये कार्बन जास्त होतात. मग समजा मी याला नंबरिंग केलं 1 2 3 4 5 6 7. वेन बेन्झिन बिहेव ऍक्ट्स ॲज अ सबस्टिट्युएंट, मग त्याला बेन्झिन न बोलता त्याला आपल्याला बोलायचं असतं फेनिल. मला सांगा हा फेनिल ग्रुप वरच्या किती नंबरच्या कार्बनला जोडलाय, 2 नंबरच्या. या मोलेक्युलचं नाव काय येणार, दिस इज 2 फेनिल. आणि 7 कार्बनचा अल्केन असणार आहे हेप्टेन. मोलेक्युलचं नाव काय झालं, 2 फेनिल हेप्टेन. ओके. तसं मी समजा अजून एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला. टेक वन मोर एक्झाम्पल. समजा एक्झाम्पलच असं घेतलं, CH2 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 CH3. आणि इथेच काय दाखवलंय, बेन्झिन दाखवलंय. आता मला हे सांगा, रिंगमध्ये पण 6 कार्बन आहे आणि वरच्या चेनमध्ये पण 6 कार्बन आहे. तर नेहमीप्रमाणे यालाच तुम्हाला कन्सिडर करायचं आहे ॲज अ सबस्टिट्युएंट, आणि हे होणार आहे पॅरेंट. ओके. मग याचं नाव काय होणार आहे, दिस इज कॉल्ड ॲज हेक्झिल बेन्झिन. हेक्झिल बेन्झिन. जसं तुम्ही याला बोलला होतात ना, जसं तुम्ही याचं नाव दिलं होतं की समजा मी ते फक्त एकच घेतला CH2 CH3, तर तुम्ही याला काय बोलला असतात, इथिल. आणि पॅरेंट कोण आहे, बेन्झिन. तुम्ही याचं नाव काय लिहिलं असतं, इथिल बेन्झिन. तसं याचं नाव लिहायचं आहे हेक्झिल बेन्झिन, लाईक दिस. ओके. चल,
आता एवढे सगळे आपण नोमेनक्लेचर बघितले आहेत. आता काही असे नोमेनक्लेचर बघायचे आहेत ज्याच्यामध्ये काही ना काही डिफिकल्टीज येऊ शकतात. ओके ओके फाईन. मी काही मॉलिक्युल इथे रिप्रेझेंट करतोय. जसं की बघा, इथे मी बेन्झिन दाखवलाय. या बेन्झिनला मी एक चेन दाखवतो आहे. CH2 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 Cl. आता मला एक सांगा, इथे भरपूर जण आलेत. नंबर 1 इथे कोण कोण आले माहिती का? मी ते त्याला प्रॉपर मार्क करून देतो. एक्झाम्पल थोडा थोडा जास्त वेळ लागला तरी चालेल. सो हा जो आहे, हा काय बिहेव करणार? दिस बिहेव ॲज अ फंक्शनल ग्रुप. हा एक प्रकारचा कोण आहे? फंक्शनल ग्रुप आहे. त्याच्यानंतर ही जी मधली चेन आहे, मधली चेन चेंज करतो मी कलर. ही जी मधली चेन आहे, इट इज कन्सिडर ॲज अ पॅरेंट. इट इज कन्सिडर ॲज अ पॅरेंट. आणि मग सर बेन्झिन कोण असेल मग त्या केसमध्ये? मग हा जो बेन्झिन आहे, इन दिस केस बेन्झिन इज कन्सिडर ॲज अ सबस्टिट्युएंट. महत्वाचं रूल आहे. हे 3 पॉईंट तुम्हाला समजले पाहिजे. तर या केसमध्ये मी तुम्हाला फक्त सायमल्टेनियस अजून एक एक्झाम्पल देतो. तुम्हाला अजून छान क्लिअरिटी येईल की नेमकं आपण काय बोलतोय. पुन्हा चेक करा. इथे मी समजा तुम्हाला दाखवलाय एक बेन्झिन. बेन्झिनच्या पुढे दाखवलाय एक CH2 ग्रुप आणि शेवटी दाखवलाय OH. वरच्या सारखंच पुन्हा चेक कर. मी काय काय सांगतो अगदी सेम, एक्झॅक्टली सेम कॉपी करणार. या ठिकाणी OH ग्रुप जो आहे त्याला मी कन्सिडर करणार ॲज अ फंक्शनल ग्रुप. इथे लिहून ठेवतो. OH ग्रुप इज कन्सिडर ॲज अ फंक्शनल ग्रुप. हँडरायटिंग समजून घ्या. त्यानंतर नेहमीप्रमाणे हा जो बेन्झिन असणार आहे, दिस बेन्झिन इज कन्सिडर ॲज अ सबस्टिट्युएंट. मग आता उरलं काय सांगा? हा मधला ग्रुप. हा जो मधला ग्रुप उरलेला आहे, दिस ग्रुप इज कन्सिडर ॲज अ पॅरेंट. याला आपण कन्सिडर करणार ॲज अ पॅरेंट. आता नावं लिहायची कशी बघा. सगळ्यात पहिल्यांदा खूप महत्वाचं बरं का, आता नावं यांची लिहायची कशी. या केसमध्ये मला एक सांगा, फंक्शनल ग्रुपचं नेहमी आपल्याला नाव लिहायचं असतं आधी. फंक्शनल ग्रुप आहे क्लोरो आणि तो क्लोरो किती नंबर आहे ते पण लिहिणं गरजेचं आहे. त्यामुळे कंपल्सरी मला इथूनच नंबरिंग करणं गरजेचं होतं. 1 2 3. सो या केसमध्ये जो फंक्शनल ग्रुप आहे तो क्लोरो आहे. तिथे मी नाव लिहिणार 1 क्लोरो. दिस इज 1 क्लोरो. त्यानंतर फेनिल आहे 3 नंबरला. सो दिस इज 3 फेनिल. आणि 3 कार्बनचा अल्केन कुठला असतो? प्रोपेन. सो द नेम ऑफ मॉलिक्युल इज 1 क्लोरो 3 फेनिल प्रोपेन. त्यानंतर दुसऱ्या केसमध्ये आपण बघितलं तर या केसमध्ये बघा, हा जो मॉलिक्युल आहे आपला विचार करताना इथे अल्फाबेटिकली C आधी होता क्लोरीन आणि हा होता P दॅट इज फेनिल. अल्फाबेटिकली विचार केला आधी C येतो म्हणून आपण मेन्शन केलं क्लोरो अँड देन फेनिल. आता मला सांगा, इथे हा जो ग्रुप आहे दॅट इज हायड्रॉक्सी ग्रुप. OH ग्रुप आहे. ओके. आणि या साईडला आहे तो आहे फेनिल ग्रुप. दिस इज फेनिल ग्रुप. आता होतं काय की हा जो मॉलिक्यूल आहे हा एक पूर्ण अल्कोहोल आहे. दिस इज वन अल्कोहोलिक मॉलिक्यूल. ज्या अल्कोहोलिक मॉलिक्यूलला आपण बोलणार आहे दिस इज मिथेनॉल. मग या मिथेनॉलला बेन्झिन अटॅच आहे म्हणूनच आपण नाव देणार आहे फेनिल. फेनिल मिथेनॉल. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज फेनिल मिथेनॉल. यालाच आपण अजून एक नाव देऊ शकतो आहे बेन्झिल अल्कोहोल, जो आपला अल्कोहोल फिल्ममध्ये पण कव्हर झालेला आहे. ठीक आहे. सो दिस इज वन टाइप ऑफ बेन्झिल अल्कोहोल ऑल्सो. आता पुढचा एक मॉलिक्यूल घेऊ आपण. पुढचा एक मॉलिक्यूल मी असा घेत आहे जो डायरेक्टली फॅमिलीच आहे एक प्रकारची. इथे दाखवलाय समजा मी बेन्झिनची रिंग. इथे दाखवलाय CO ग्रुप आणि या साईडला घेतलाय CH3. आता मला सांगा, हा कार्बन नंबर 1 आहे. इकडचा होता कार्बन नंबर 2 दाखवा आपण. मला सांगा, या कार्बन नंबर 1 ला फेनिल अटॅच आहे. सो मी ते मेन्शन करणार 1 फेनिल. ओके. त्यानंतर मला सांगा 2 कार्बन आहे. 2 कार्बनचा जो अल्केन आहे तो मी लिहिणार इथेन. 2 कार्बनचा अल्केन इथेन. तर मला कळतं की हा एक प्रकारचा कीटोन फॅमिली आहे. मग कीटोनसाठी रूल काय असतो? E इज रिप्लेस बाय ONE. लिहिणार मी ONE. सो मॉलिक्युलचं नाव काय झालं? 1 फेनिल इथेनॉल. आणि 1 फेनिल इथेनॉलला एक फेमस नाव आहे ज्याला आपण कॉमन नेम किंवा ट्रिबल नेम म्हणू शकतो. दॅट इज ॲसिटोफेनॉन. दॅट इज ॲस्टोफेनॉन. ॲस्टोफेनॉन त्याचं कॉमन नेम किंवा ट्रिवियल नेम आहे.
IUPAC नेम मात्र तुम्हाला यालाच टिक करायचं आहे. ठीक आहे? ओके. आता काही मॉलिक्युल्स असे आहे जे आहे डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन आणि त्यांचं आपल्याला नोमेनक्लेचर करायचं आहे. पण ते जे नोमेनक्लेचर आहे त्याला आता बरंचसं डिस्कशन लागणार आहे, बरेचसे रूल्स लागणार आहे. मग त्याचं मी तुम्हाला पार्ट 2 अवेलेबल करून देईल. पार्ट 2 मध्ये आपल्याला ते सगळं डिस्कस करायचं आहे. इमिडिएटली याच्यानंतर लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्याचा व्हिडिओ मिळून जाईल. सो मग त्याचं नोमेनक्लेचर झाल्यानंतर मग आयसोमर्स वगैरे सगळं सुरू करू. पार्ट 2 मध्ये त्याचा मोठा असणार आहे. ठीक आहे? सो दिस इज व्हेरी स्मॉल पार्ट. या चॅप्टरचा एक छोटासा पार्ट झाला आहे, बेसिक पार्ट. आता इथून चॅप्टरचा सेकंड हाफ होईल, जो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. ठीक आहे? सो आजचा मी ते व्हिडिओ स्टॉप करतो.